काही काही म्हणतात हे तुमच्या बापाच्या जीवावर आहे, तर ते बापाच्या जीवावरच करायलाही भाग्य लागतं. बाबांनी काय केलं, अंडरवर्ल्डची पंगी, त्यांचं ते, त्यामुळे आम्हाला सतत सुरक्षाच्या घेऱ्यात आम्ही असायचो. म्हणजे अटलजी सुद्धा या बंगल्यात राहिलेले, तर आम्ही त्यांना जायचो पोहे द्यायला, चहा द्यायला, छोटे छोटे. माझ्या बीड जिल्ह्यावर मला खूप अभिमान आहे, पण मला आज वाईट वाटतं आणि माझी खंत आहे की बीड का बदनाम आहे. मला थोडंसं कॉलेज लाईफ मधल्या पंकजाकडे जायचं आहे. जिथे आमच्या रेल्वे स्टेशनवर जे हमाल होते त्यांच्यासाठी एक बालवाडी होती, त्या बालवाडीत मी शिकले. पण मी हॉस्टेलमध्ये काही टिकले नाही, कारण मला खूप होमसिक झालं. बाबा मला भेटायला आले, मी आपली बॅग भरून गाडीत बसले, मला नाही यायचं वापस. एक आगाऊ प्रश्न विचारू. म्हणजे एक्स्ट्रा का आगाव? आगाव विचारा. मुंडे महाजन आणि लातूरचे आमदार देशमुख साहेब, तर यांचं एक त्रिमूर्ती होते. हे तुमचं असे कोण कोण असे काउंटेड चेहरे आहेत की यांच्यासोबत तुम्ही हँग आउट करता, चिल करता, एकदम जवळचे आहेत? म्हणजे प्रमोद मामाने एखादी गोष्ट सांगितली तर बाबा कधी टाळत नव्हते, आणि मामाला जर काही वाटलं तर गोपीनाथची शपथ असं तो म्हणायचा, इतकं मैत्री होती. कधी महिला मुख्यमंत्री बघायला मिळेल महाराष्ट्रात? आता बघा, माझ्याकडे 2 खाते आहेत. मी विचार करते की या दोन्ही खात्यांचा एकत्र कसा विचार करावा. 2 योजना फार महत्वाकांक्षी मी आणल्या. राजकारणातले आदर्श मुंडे साहेब सोडून अटल बिहारी वाजपेयी. हयात असलेल्यांपैकी. सोशल मीडिया नेत्यांसाठी शाप की वरदान? दोन्ही. अधिकारी मंत्र्यांचं ऐकतात की स्वतःच चालवतात? बऱ्याच वेळा स्वतःचंही चालवतात. 2 वाक्यात मुंडे साहेब आज असते तर काय परिस्थिती असती ओव्हरऑल? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश, आणि आज घेऊन आलो आहे का संघर्ष कन्याचं पत्र. संघर्ष कन्या आली पत्र लिहायला. तुम्ही ओळखलं आहे कोण आहे, पण मी या पत्राची विशेषता तुम्हाला यासाठी सांगणार आहे कारण द पोस्टमनवरचं हे 100वे पत्र आहे. म्हणजे हा 100वा पॉडकास्ट आहे, आणि 100वर पत्र जर असेल तर ते लिहिण्यासाठी तुम्हाला व्यक्ती साधीसुधी एक्सपेक्टेड नव्हतीच, म्हणून आम्ही साधीसुधी बातच ठेवली नाही यावेळी. त्यामुळे आम्ही घेऊन आलोय साक्षात पंकजाताई मुंडे यांना. ताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. दमदार व्यक्ती हवी होती, कारण आमची 99 पत्र लोकांच्या जीवावर दमदार झाली आहेत. तुमचं राजकीय करिअर लोकांच्या जीवावर दमदार आहे. त्यामुळे मी खूप खूप स्वागत करतो तुमचं पोस्टमनवर. ज्या वास्तूत तुमचं लहानपण गेलं आहे तिथे तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे गप्पांसाठी, त्यामुळे खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. खरं तर आभार प्रदर्शन शेवट असतं, पण सुरुवातीलाच मी आभार मानून घेतो, कारण हा फ्लो कुठे जाईल मला माहिती नाहीये. मला खूप रॅन्डम गप्पा मारायच्या आहेत. सुरुवात मला ताई करायची आहे की मुंडे साहेबांचं या वास्तूमध्ये, या शहरामध्ये आणि या राज्यामध्ये असा वावर होता की तो एक झंझावात होता. या झंझावातात आणि या वडाच्या झाडाखाली तुम्ही हळूहळू ग्रो होत गेलात. तर पहिला प्रश्न त्याच संदर्भातला आहे की एका वडाच्या झाडाखाली ग्रो होत असताना स्वतःचं स्वतंत्र एक अस्तित्व निर्माण करणं हे किती मोठं चॅलेंज असतं? हे वडाच्या झाडाखाली ग्रो होत असणाऱ्या प्रत्येक रोपट्याला कळत असेल हे एक चॅलेंज आहे. पण मी जेव्हा स्वतःचा विचार करेन तेव्हा मुंडे साहेब एक इतका मोठा वृक्ष होते, आणि मला त्यांच्या सावलीमध्ये मी ग्रो नाही झाले तरी चालणार होतं, पण मी त्यांच्या सावलीत होते हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. Great. आणि त्याच्यामुळे तो मी कधी विचारच नाही केला की मी ग्रो होईन का. मी फक्त त्या ठिकाणी होते कारण ती राजकारणाची परिस्थिती अशी होती. तेव्हा मुंडे साहेबांनी मला सांगितलं, मला तुझ्या आयुष्यातले काही वर्ष लागतील, कारण मी खूप एकटा पडलो आहे. आणि त्यावेळी मी सर्व सोडून, म्हणजे माझा 1.5 वर्षाचा मुलगा पण म्हटला की मम्मा बाबा अकेले है आप जाओ, तो म्हणजे हिंदीत बोलायचा लहानपणापासून. तर मी बाबांसाठी उतरले, उडी मारली राजकारणात. थोडंसं अच्छा असं माझं जीवन काय म्हणतात त्याला, चांगलं होतं, नीटनेटकं होतं. ते राजकारणात पडून काही तसं राहत नाही. तर मी ती उडी राजकारणात माझ्या बाबांच्या हाकेवर मारलेली. आणि जोपर्यंत दुसरी वेळ आली, म्हणजे फर्स्ट इलेक्शन संपून दुसऱ्या इलेक्शनला तर बाबाच राहिले नाही, तो वृक्ष राहिला नाही. त्यावेळी मला जर तुम्ही अगदी कवीच्या भूमिकेतून बोलायचं ठरवलं तर तो वृक्षच व्हायची वेळ आली या वेलीवर. तर ते ट्रान्झिशन माझ्यासाठी जीवनामध्ये फार महत्त्वाचं होतं. बाबा अजूनही मला सावली देतात, पण मला बाबा व्हावं लागलं. त्यामुळे मी खरं जर काय मिस करते त्या वृक्षाची सावली. ओके. जेव्हा पाठीशी एक पहाड उभा असतो आणि तो अचानक नाहीसा होतो, त्यानंतर खूप मोठे मोठे चॅलेंजेस येतात. त्या संदर्भात मला पुन्हा बोलायचंच आहे, कारण मुंडे साहेब हा असा विषय आहे की त्याला 4 पॉडकास्ट पण कमी पडतील. मला थोडंसं कॉलेज लाईफमधल्या पंकजाकडे जायचं आहे की ॲक्टिव्ह राजकारणात येण्याच्या आधी पंकजाताई कशा होत्या, कुठे शिक्षण झालं, या वास्तूतल्या काय काय आठवणी आहेत, आणि त्या अनुषंगाने माझे थोडे पुढचे प्रश्न आहेत. ही वास्तू माझ्यासाठी
खूप आनंदाच्या क्षणांचा पेटारा आहे. म्हणजे माझ्या जीवनातले फार सुंदर वर्ष या वास्तूमध्ये गेले. आणि जेव्हा मी हे घेत होते तेव्हा माझी आई थोडी हे होती, अस्वस्थ होती, की नको, नको तिथे परत. कारण तिच्यासाठी त्या सगळ्या आठवणींचा महापूर येणार होता. ट्रू. पण जेव्हा मला हे मिळालं तेव्हा मला असं वाटलं हा बाबांचा आशीर्वाद असेल, लोकांचा मेन तर. बाबांचा आशीर्वाद म्हणजे लोकांचा आशीर्वाद आहे माझ्यासाठी. तर मला असं वाटतं ज्यावेळी लोकांचं प्रेम नाही राहणार तर बाबांनीच सावली काढून घेतली असं मी त्याला मानते. तर मी इथे जेव्हा आले ना मला एक आतून इतकं आनंदाचं माझ्या आतलं वातावरण जे आहे ना या बंगल्याच्या वातावरणाबरोबर या आतलं वातावरण पण खूप बदललं. परत त्या आनंदी झोनमध्ये मी गेलेली आहे. इथे आल्यावर बाबांचा असा साक्षात म्हणजे मला माझ्यासोबत ते आहेत असं वाटतं. जणू काही ही बिल्डिंग माझी नाही आहे, ही सरकारची आहे. आमची एकटे मुंडेसाहेब इथे नाही राहिले. पण त्यांच्या जीवनातले महत्त्वाचे वर्ष त्यांनी आणि आमच्या जीवनातले महत्त्वाचे वर्ष आम्ही इथे घालवले. तर खूप सुंदर आठवणी इथे आहेत. म्हणजे अटलजीसुद्धा या बंगल्यात राहिलेले आहेत आणि आम्ही त्यांना जायचो पोहे द्यायला, चहा द्यायला छोटे-छोटे. खूप वारसा छान. असलेली इमारत. हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, स्वतः प्रमोद मामा, बाबा मोठे मोठे संघापासून ते शिवसेनेपासून ते आमच्या सगळ्या आजूबाजूचे नेते या ठिकाणी खूप झाल्यात. जेवण, मीटिंग, गप्पा, चर्चा सगळं. मला त्याला जोडूनच पुढचा प्रश्न होता, की कॉलेज लाईफकडे थोडंसं यायचं आहे मला तुमच्या, की शालेय जीवनापासून तुम्ही कुठे होतात? त्यानंतर कॉलेज कुठे होतं तुमचं? कॉलेजच्या काही आठवणी असतील आणि तेव्हापासूनच राजकारणाचं ठरवलं होतं का? तेव्हापासूनच काही पावलं टाकायला सुरुवात केली होती? माझं शाळेचं जे जीवन आहे ते पूर्णपणे परळीमध्ये गेलं. जिथे आमच्या रेल्वे स्टेशनवर जे हमाल होते त्यांच्यासाठी एक बालवाडी होती. त्या बालवाडीत मी शिकले. जिल्हा परिषदेच्या शाळेत जमिनीवर मांडी घालून मी शिकले. त्याच्यानंतर मी पहिले 2 वर्ष वर्गात पहिली आले. म्हणून माझ्या बाबांनी मला काँग्रेसचा अध्यक्ष असणाऱ्या कमिटीच्या शाळेत टाकलं. अच्छा. तर म्हणजे जे माझे पिता आहेत, माझे नेता आहेत, माझे गुरु आहेत, त्यांनी नेहमी माझी खूप परीक्षा घेतली, की त्यांना वाटलं ही पहिली आली कारण माझी मावशी तिथे शिक्षिका होती. ओके. तर जिल्हा परिषदेच्या शाळेत. मग त्यांनी मला त्या शाळेत टाकलं. ती पण शाळा साधीच होती. तिथे माझं शिक्षण झालं. पण मी खूप खूप शिकले. मला अजूनही माझ्या शिक्षकांच्या मी संपर्कात आहे. ते माझ्यावर खूप प्रेम करतात. मी त्यांना अजूनही भेटते, त्यांचे चरण स्पर्श करते. माझं खूप चांगलं रिलेशन माझ्या शिक्षकांशी आहे. आमच्या शिक्षकांनी आम्हाला खूप शिकवलं. मे बी ते खूप पॉश कपडे घालत नव्हते, धोतर आणि सदरा घालत होते, साधा सदरा आणि ते बेल बॉटम पॅन्ट घालत होते, पण त्यांनी मला खूप शिकवलं. आणि नंतर 11वीमध्ये मी तिथलेच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, संभाजीनगरच्या SB कॉलेजमध्ये. पण मी हॉस्टेलमध्ये काही टिकले नाही कारण मला खूप होमसिक झालं. बाबा मला भेटायला आले, मी आपली बॅग भरून गाडीत बसले, मला नाही यायचं वापस. तर मी परत परळीला गेले. तेवढ्यात सरकार आलं आणि मी मुंबईला शिफ्ट झाले. मुंबईला जय हिंद कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं कारण 10वीच्या मार्कांवर ते ॲडमिशन होतं. मी चांगली विद्यार्थिनी होते, सिन्सिअर होते, चांगले मार्क घेत होते. शाळेमधल्या हुशार विद्यार्थ्यांमध्येच होते, पहिल्या दुसऱ्याच नंबरला हार्डली. आणि इथे मला चांगलं ॲडमिशन मिळालं. पण इथलं वातावरण मला आल्या नाही सूट झालं. कारण परळीतनं एकदम साऊथ बॉम्बेच्या जय हिंदसारख्या एकदम हायफाय कॉलेजमध्ये मी आले. माझे कपडे लत्ते मुंडे परिवाराचे पहिल्यापासून जरा राहण्याची आम्हाला आवड आहे. मुंडे साहेबांनाही छान आवड होती, देखणे होते, केस वगैरे विंचरायचे, छान कपडे घालायचे. तर आम्हाला ते कपडे स्वतः आणायचे, किती बिझी असले तरी. कपडा लत्ता बघून नाही वाटायचं ही गावाकडून आली आहे. पण हे लोकं फाडफाड इंग्रजी बोलायचे ना, तेव्हा मला थोडं वाटायचं की आपलं इंग्रजीमध्ये आपण 94-95 मार्क घेतो, पण इथे बोलायला म्हणजे कॉन्फिडन्स मी दाखवलं नाही ते कधी, पण माझ्या आतल्या आत ती लढाई होती. थोडी घाबरले मी. परत ग्रॅज्युएशनसाठी रुईयाला गेले आणि खूप रमले कारण रुईयाचा क्राऊड हा आपला सगळ्यांचा मिळून मिसळून क्राऊड आहे. आणि रुईयाच्या मी म्हणजे सांस्कृतिक मंडळात होते, म्हणजे मी CR होते, मग जॉईंट सेक्रेटरी झाले कॉलेजचे आणि ते माझ्या जीवनातले खूप छान वर्ष होते आणि तेव्हाच आम्ही रामटेकवर राहत होतो. आणि रुईयामध्ये मी सायन्समध्ये ग्रॅज्युएट आहे. आणि पुढे मला MSc करायचं होतं, जेनेटिक्स ॲडमिशन पण घेतलं. मग बाबा म्हणले MSc काय करणार आहे, MBA कर. नवीन तेव्हा ट्रेंड MBAचं होता. क्रेज सुरू झालं होतं. तर मला काही त्या आकड्यांमध्ये इंटरेस्ट नव्हता. मी सायन्सचा बॅकग्राऊंड नसणारी विद्यार्थिनी. खरं व्हायचं होतं डॉक्टर. पण तेव्हा प्रामाणिकपणा असा होता की आपल्या मार्कावर ॲडमिशन घ्यायचं, म्हणजे वशिल्यावर नाही म्हणून मग कमी मार्क होते म्हणून नाही गेले मेडिकलला. लहानपणापासून डॉक्टर व्हायची इच्छा होती. आणि मग मी रुईयामध्ये खूप रमले आणि मग MBA करायला मग मी गेले. MBA करत असताना आमचा एक अपघात झाला, फार गाजला तो तेव्हा, मी, माझी आई आणि मग माझं ते डिस्कंटिन्यू झालं काही दिवस. मग अमेरिकेमध्ये मी MBAचं ॲडमिशन घेतलं आणि मग माझे चुलते वारले
मग ते असतं ना, एका वर्षात लग्न करायचं नाही तर 3 वर्ष करता येत नाही. थांबावं लागतं. मग बाबा म्हटले, आता चांगलं स्थळ आलंय, लग्न करूनच अमेरिकेला जा. तर असा माझा प्रवास. ओके. राजकारण्यांच्या मुलांना कंपल्शन असतं राजकारणातच यायचं. असतं वाटतं मला मोस्टली. स्वप्न कॉम्प्रोमाइज करायला लागतात. नाही, मला असं वाटतं, मी सगळ्यांसाठी सांगितलं तर असतं हं, किंवा ते नॅचरली उपजत त्यांच्याकडे येतं, कारण ती वातावरणात ते वाढलेली असतात. हं. पण मला राजकारणात अजिबात यायचं नव्हतं. माझ्या अजिबात राजकारणात येण्याची माझी इच्छा नव्हती. पण परिस्थिती अशी निर्माण झाली होती, मुंडे साहेबांनी लोकसभा लढली आणि लोकसभा लढल्यानंतर ती जागा जी विधानसभेची वर्षानुवर्षे त्यांच्याकडे होती, ती रिक्त झाल्यानंतर लोकसभेचं मी काम केलं मुंडे साहेबांचं. त्याच्या आधीची 2004च्या विधानसभेचंही मी काम पूर्ण प्रचाराचं सांभाळलं. जिल्हा परिषदांच्या प्रचाराला जाणं, मी एक एक जणू काही स्टार प्रचारकच झाले होते बीड जिल्ह्यामध्ये. आणि मग त्यावेळी एक आकर्षण लोकांमध्ये निर्माण झालं. एक मुलगी आहे, अमेरिकेवरून राहून आली आहे, तरी प्रचार करते, भाषणं करते, उत्तम वक्ता मी होतेच कॉलेज शाळे जीवनातून. म्हणजे तेव्हा एक साहेब उपमुख्यमंत्री होते, त्यांना तेवढा वेळ नव्हता. 2000 म्हणजे 1999च्या वेळी. मग हळूहळू प्रचारामध्ये मी इन्व्हॉल्व व्हायला लागले. NGOच्या माध्यमातून छोटे-मोठे कामं करायला लागले. मग त्यामुळे प्रचारात पंकजाताई असतातच, स्टार प्रचारक आहेच आहेत. मग लोकांची निवेदनं घेणं, ती बाबांना देणं किंवा त्याच्या कामाचे मार्गी लावणं हे मी करतच होते. पण मला स्वतःला निवडणूक लढायचं अजिबात डोक्यात सुतरामही माझ्या शक्यता होती असं नव्हतं वातावरण. आणि मग ते झालं. त्याच्यामध्ये लोकांची पण मागणी मोठ्या प्रमाणात होती, की ताईंना आणा, आता तुम्ही लोकसभेला गेले वगैरे असं. आणि तो बाबांनी निर्णय तेव्हा अचानक असा बॉम्ब फोडल्यासारखा माझ्यावर टाकला. म्हणजे अगदी मला फोन केला, मी पुण्याच्या माझ्या घरी होते. तर मला म्हणाले, "तू इन्कम टॅक्स भरलाय का?" म्हटलं, मला वाटलं ते नेहमी विचारायचे, या कागदावर सही घे, त्या कागदावर. मी आपला फोन केला CAला, ते म्हणे, "हो भरलाय." म्हटलं, "हो भरलाय, इन्कम टॅक्स रिटर्न्स भरलेत." तर मला म्हटले, "मग ठीक आहे, आपल्याला परवा दिवशी फॉर्म भरायचा आहे." "कसा?" "विधानसभेचा." "टी व्ही लाव" म्हणाले. आणि टी व्ही लावलं तर टी व्हीवर प्रेस घेत होते अमर साबळे, आणि त्यांनी सांगितलं पंकजा मुंडे परळीच्या विधानसभेच्या उमेदवार आहेत. बाबा, इथे काय होईल म्हणजे मला दिल्यानंतर? म्हटलं, आता मी डिक्लेअर केलं आहे आता, त्यामुळे आता माझ्या शब्दाचा मान तुला ठेवावा म्हणजे लागेल. भाजपचा धक्कातंत्र तेव्हापासूनचा आहे. अरे, ते मला पण धक्का, म्हणजे मला तरी विश्वासात घ्यायचं किमान. म्हणजे मी तर अगदी किती असेल मी 28 वर्षाची होते. मला सलवार सूटसुद्धा माझ्याकडे 4 पेअरच्या वर नव्हते. कुठे आम्ही जीन्स टी शर्ट घालायचो, आपलं आपलं काम करायचो. मी थोडं ऑफिसला जायचे, माझं मी काम करायचे, उद्योग करायचे. तर धावपळ खूप तेव्हा झाली अशी. आणि पण ते बाबा होते म्हणून सहज झालं सगळं. स्टार किड्स जे असतात, की ज्यांच्या वडिलांनी खूप नाव कमवलंय, प्रचंड त्यांचं समाजामध्ये काहीतरी स्थान आहे. आईनी सुद्धा. एक्झॅक्टली हां, म्हणजे तेच स्टार किड्स त्या दोघांचं मूल. यांना पर्क्स खूप मिळतात असं कॉमन लोकांचं एक हे असतं. त्याच्यात नको जाऊयात. मला थोडंसं त्याचे तोटे काय-काय असतात त्याच्याकडे जायचंय, की इतकं मोठं नाव आपल्या पुढे लावलं जातंय, तर काय-काय त्याचे तोटे असतात आणि काय-काय त्याचे डिसबेनिफिट्स असतात? फायदे खूप आहेत. कसे? की लोकं आपल्याला ओळखतात. आपल्याकडे वेगळ्या कुठेही गेलो तर आपल्याकडे पाहतात, आणि मला तरी आदराने पाहण्याची सवय लागली, कारण बाबांवर लोक खूप प्रेम करतात आजही. आणि तोटे कसे आहेत, की एक नॉर्मल जीवन जगता येत नाही. खास करून बाबांची मुलगी म्हणून बाबांनी काय केलं, अंडरवर्ल्डची पंगे, हो. त्यांचं ते, त्यामुळे आम्हाला सतत सुरक्षाच्या घेऱ्यात आम्ही असायचो. हं. आमचं लहानपण अत्यंत साधं. मी सांगितलं की अगदी हमालांच्या मुलं शिकायची तिथे मी बालवाडीत शिकले, जिल्हा परिषदमध्ये शिकले. आमच्या गावातल्या सर्वात गरीब माणसाची मुलगी माझ्या वर्गात होती, आणि मी स्वतः बाबांची राजकारण्याची मुलगी आणि अत्यंत श्रीमंत मारवाडी व्यापाऱ्याची मुलगी. तर मी थँकफुली तशा वातावरणात वाढले. आणि आमची आई खूप शिस्तीची. त्यामुळे कॉलेजला मी जेव्हा गेले किंवा काय, तर ती, तुझ्या एकटीसाठी गाडी येणार नाही, तुला बसने जावं लागेल. तर कदाचित ते संस्कार इतके साधेपणाचे होते, की आम्हाला असं कधी ते डोक्यात नाही गेलं, की आम्ही कोणाच्या मुली आहोत वगैरे. जेव्हा मुंबईसारख्या शहरात आलो ना, मग लोकं विचारतात, की हे कोण आहे? इतकं की माझ्या 12वीच्या परीक्षेला मी परीक्षा केंद्रावर गेले, तर एक 50-60 पोरांनी मला घेरलं आणि बोल ना, आज एग्जाम में क्या आने वाला है? मला तर धक्काच बसला. मला कसं माहीत असेल? अरे, तुझे वडील गृहमंत्री आहेत, तुझ्याकडे तर पेपर घेऊन लोकं येत असतील. म्हणजे हे जज जे लोकं करतात, की तुम्हाला सगळं मिळतं सहज आणि तुम्ही सगळे खूप गोष्टी इल्लिगली करता वगैरे, असं लोकांना वाटतं. तसं नसतं. आम्ही पण साध्याच माणसांसारखी माणसं असतो, आणि आमच्या घरात आमचे आई-वडील आम्हाला घडवत असताना बिघडणार नाही यासाठी सगळे संस्कार व्यवस्थित करत असतात. उलट इतरांपेक्षा अधिक, कारण सगळ्या सुखसोयी असून सुद्धा त्या न वापरता म्हणजे जेव्हा आमचं अपब्रिंगिंग होतं,
बाबा खूप लाड करायचे, पण आमच्या आईने आम्हाला बॅलन्सवर ठेवलं. बाबा लाड करायचे. मग कपडे लत्ते इतरांपेक्षा महाग काय काय असतील. हट्ट करायचे तुम्ही बाबांकडे? अरे नाही, माझा काही स्वभाव फार हट्टी नव्हता असा. पण बाबा माझ्या तुम्ही मार वाटणीचा खाल्लाय लहानपणी आई वडिलांचा? नाही, मार कोणाचाही नाही खाल्ला. दोघांनी कधी आम्हाला हात सुद्धा लावला नाही. मुंडे साहेब अंडरवर्ल्ड जोडण्यात बिझी होते त्या. हां. तर आम्हाला नाही, मुंडे साहेब म्हणजे आमची आई आणि आई म्हणजे बाबा. मुंडे साहेब इतके प्रेमळ, मायाळू आणि अगदी आई रागावा म्हणाली ना कधी, की काही आम्ही तर काय असं काही केलं नाही खोड्या. पण बाबा ही अभ्यास बरोबर केला नाही किंवा होमवर्क करत नाही किंवा काही पण आमच्या आईला सवय होती आले की हे सांगा. मग ते आम्हाला उभं करायचे हाताची घडी तोंडावर बोट ठेवून. तुम्ही आईचं ऐकलं नाही एवढं म्हणायचे आणि डोळा मारायचे, मग आम्ही पळून जायचो. म्हणजे असं कधी रागवले नाही, ते पण नाही, आई पण नाही. कधी ते शिव्या नाही, आम्ही पण कधी त्यांच्या आज्ञा पाळल्या नाही, असं झालं नाही. ती जनरेशन वेगळी होती. आई-वडिलांनी म्हणजे शब्द उच्चारला की झेलायचा, या संस्कार त्या सगळ्या पिढीवर होते. तसं काही वेळ आली नाही. खोड्या करायचो बहिणी-बहिणी, पण वडील अगदी आमच्याबरोबर आम्ही ट्रिपला गेलो की आम्ही कार्ड्स खेळायचो, आम्ही बुद्धिबळ खेळायचो, मराठी सिनेमे आवडीने बघायचो. क्या बात आहे. त्यांना आवडायचं. माझ्या घरी आलं की चिकन खायचं, रात्री बाजरीची भाकरी. रात्री 2 वाजता 1 वाजता 1 लेग पीस बाजरीची भाकरी कुस्करून चिकन. काही त्यांच्या पण मागण्या नसायच्या आणि आमचं पण एकदम साधं जेवण आणि साधं जीवन आम्ही बात आहे. अनुभवत होतो. जरी खूप वैभव होतं कोणतं, लोकांचं प्रेम, एवढं लाईमलाईट, घरात वातावरण साधंच. रात्री ज्वारीचीच भाकरी खायची. मास लीडर तुम्ही आता सगळे म्हणतात की एक लोकनेता, मुंडे साहेब लोकनेता, पंकजाताई. तर मी स्टार किड्सच्या अनुषंगाने जो प्रश्न विचारला, तर मास लीडर झाल्यानंतर काय काय? आता आम्ही एक हे बघतो तुमचा तो फार व्हायरल झालेला व्हिडिओ. तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसताय आणि इकडून "ओ ताई फोटो काढ." अरे ये की मग. तर मग काय काय कॉम्प्रोमाइजेस असतात ते यावेळी? ओ ताई एवढं फेमस झालंय की आता त्याच टोनमध्ये सगळे हाक मारतात मला. तर मी म्हटलं, तर चहूबाजूनी बघू कशी? तुमच्यावर एक गाणं आलं त्याच्यात पण ते "ओताई ओताई" टाकलंय एक एआयवर. काय माहिती लोकं माझ्या व्हिडिओजवर एवढे प्रयोग करत असतात. अ, ते पहा, मास लीडर म्हणजे काय? त्याचं मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्रात म्हणजे अनेक नेत्यांपैकी आता म्हणजे मुंडे साहेब आहेत. विलासराव देशमुखांचं नाव पर्यायाने आपण नेहमी घ्यावंच. दोघांच्या जिवलग मैत्री देखील. हो. मराठवाड्याच्या संस्कृतीत परत आम्ही सगळे वाढलेलो आहोत. म्हणजे आमच्याकडे पाहुणचार, खाणं-पिणं याला फार महत्त्व आहे. अनुभवलं ते आम्ही आता. म्हणजे आमच्याकडे जबरदस्ती खावंच लागतं. एक्झॅक्टली. आम्ही नाश्ता करून आलो होतो. पण तुमच्या माणसांनी आम्हाला बळे-बळे की ताई आम्हाला रागवतील. ते इंटरव्ह्यू थोडा उशीर झाला तरी चालेल, खाऊन घ्या. म्हणजे ती सवयच होती. आमच्या घरी जर संक्रांत असेल तर आमच्या तिळाच्या लाडूचा डब्बा अर्ध्या तासात पार व्हायचा. माझी आई म्हणजे दिवाळीचा फराळ थकायची करून करून, की मुंडे साहेब अरे आणि सगळ्यांबरोबर ते पण लाडू आणि अनारसा खायचे, मग शुगरचं त्यांचं पथ्य बिघडायचं. असं साधंसुधं वातावरण. पण मास लीडरची मुलगी, एक मूर्तिमंत मास लीडर ज्यांना बघावं असे मुंडे साहेब, त्यांची मुलगी, पहिली कन्या, त्यांच्या जीवित असताना त्यांनी जिला वारसा जाहीर केला, ते माझं भाग्य. आणि हे भाग्याबरोबर मोठी जबाबदारी आहे. तर मुंडे साहेब कसे वागायचे लोकांशी, हे काही मला वेगळं शिकावं लागलं नाही. मी ते बघत बघत वाढले. काही रक्तातले गुण असतात, काही आपण स्वाभाविकपणे बघून बघून शिकत असतो. कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवायचा, पाठीवरून हात फिरवायचा, त्याच्या दुःखात त्याला जायचं. आता मी स्त्री आहे, ते पुरुष आहेत, ह्यात एक बेसिक थोडा फरक येणारच. तर तो हळूहळू येतोय. पण आता मी थोडी सिनियर होत चालले, तसंच खरंच जास्त मुंडे साहेब. मी अगदी लहान असताना मी म्हणायचे, अरे कार्यकर्ता म्हणायचं, ताई साहेब कसे खांद्यावर हात ठेवायचे? म्हणा मी कसं ठेवू खांद्यावर हात? हे बेसिक पथ्य असतात ना स्त्री आणि पुरुषाच्या पर्सनॅलिटीमध्ये. पण आता जेव्हा मी एका वयात आलेली आहे की जिथे ही मुलं माझ्या मुलाच्या वयाची आहेत सगळी, तर आता मी प्रेमाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवते. रडायला कोणी तर त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. हे माझ्या बाबांच्या नेतृत्वात जे मातृत्व होतं, पितृत्व तर असतं, पण ते मातृत्व जर माझ्यामध्ये नाही आलं असतं तर लोकांनी मला नसतं स्वीकारलं. ते आज आहे. मला समाजाप्रती, मी जात नाही म्हणत आहे, समाज प्रति ती भावना माझ्या मनामध्ये येते. म्हणजे मला कोणाजवळ पीडा असेल, काही घटना घडली, तर मी आतून बाहेरून हालते. मी नुसती फक्त बाईट देऊन घरात येऊन शट करू शकत नाही. हे साहेबांचा पण स्वभाव होता. मास लीडर तोच होतो जो घरात आल्यानंतर देखील त्या पिढ्यांनी प्रभावित राहतो. एक आगाऊ प्रश्न विचारू? आगाव म्हणजे एक्स्ट्रा का आगाव? आगाव. विचारा. टीनेजमध्ये आपण आई-वडिलांसोबत बरेचदा मतभेद होतात. भांडणं नाही म्हणणार मी. मुंडे साहेबांशी तुमचे कधी मतभेद झाले? म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टींवरून असतील किंवा डिबेट झाली आहे किंवा "बाबा हे तुमचं चुकतंय, मला हे नाही पटलेलं." नाही हो.
कधीच नाही. कारण मी म्हटलं त्या काळातलं टीनेज इतकं डिसिप्लिन्ड असायचं, की आम्हाला काही असं रेबेल करा जसं साहेब अंडरवर्ल्डच्या विरोधात लढाई लढत होते, तसं त्यामुळे ते सगळे नाईट क्लब्स वगैरेच्या बंद करायचे सारखे. तर स्वतः रेड करायचे जाऊन बऱ्याच वेळा. कारण त्यांना असं वाटायचं तिथे ड्रग्ज वगैरे जे आहे, ते अंडरवर्ल्डनी आपल्या देशामध्ये आणून आपली पिढी बरबाद करायचं त्यांचं कारस्थान आहे. हो. आणि ते जे मी नाही करू देत लोकांना, ते माझी फॅमिली करताना आढळली नाही पाहिजे. त्यामुळे आम्ही ते तंतोतंत पाळलं. म्हणजे मला मुलगा झाल्यावर मी नाईट क्लब आतून पाहिला. कधी कोणाच्या आमच्या घरगुती न्यू इयर पार्ट्या वगैरे आमच्या घरात असायच्या. आम्ही कझिन्स, भावंडं एवढ्या सिक्युअर्ड वातावरणात आम्ही राहिलो. रुईया कॉलेजमध्ये मराठी मुलं होती. सिंपल वातावरण होतं. असं काही फार आम्ही आउट ऑफ वे जाऊन केलं नाही. दुपारचं रिगलला सिनेमा बघायचो. इंग्रजी सिनेमा यायचे तेव्हा. सगळे फ्रेंड सर्कल एक रो बुक करायचो. खूप सिंपल आमचं काळ होतं. त्यामुळे बाबांना काही रागवावं वगैरे लागलं नाही. पण जेव्हा मी राजकारणात आले तेव्हा आमचे डिबेट व्हायचे आणि वाद व्हायचे. म्हणजे मी म्हणायचे हा माणूस बदमाश आहे, हा तुम्हाला एक्सप्लॉइट करतोय, ह्याच्यापासून आपण ठाम राहिलं पाहिजे, ह्याला बळी नाही गेलं पाहिजे, तुम्हाला हा त्रास देतो, बाबा हा खोटं बोलतो, असं माझे वाद व्हायचे की तो माणूस योग्य नाही आहे. मग त्यांना माहीत असायचं. मग ते म्हणायचे कधी कधी माहीत न असूनही काही गोष्टी थांबवून कराव्या लागतात वगैरे. तर माझे वाद त्यांच्या निर्णयावर व्हायचे. म्हणजे एखादा निर्णय ते जाहीर करायचे, मी अमुक करीन. हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे सरकारला करणं? ते म्हणायचे तू आता विरोधी पक्षात आहेस, तू सरकारसारखी बोलते, काय मंत्री होणार आहेस का तू? म्हणजे मी नेहमी या भूमिकेत होते की मी सरकार आहे आणि मला हे शक्य आहे काही घोषणा पूर्ण करणं. तर अनेक वेळा आमचे त्याच्यावरून चर्चा व्हायच्या, वादही व्हायचे. मी जेव्हा युवा मोर्चा अध्यक्ष झाले तेव्हा मी एल्गार म्हणून यात्रा केली आणि मी बारामतीत सभा लावली. साहेबांना विचारलंच नाही आणि ते एवढे चिडले माझ्यावर. ते म्हणे बारामतीत सभा, ती पण शारदा प्रांगणात, ते आम्हाला भरणं एकेकाळी शक्य नव्हतं. तू आता युवा मोर्चाची अध्यक्ष आहेस, आत्ता झाली 6 महिने झाले आणि तू तिथे सभा घेते, कोणाला विचारलं नाही, काही तयारी केली नाही. मला सुद्धा म्हणलं मला तुमच्या मदतीशिवाय घ्यायची आहे, म्हणजे मला कळेल की किती मी पाण्यात आहे. मग चिडले माझ्यावर, असे एरझाऱ्या करायचे, चिडले की असे मागे हात धरून. मग म्हणले जाऊ दे, माझ्यासारखीच हट्टी आहे असं ते नेहमी म्हणायचे. म्हणजे कधीच आमचे वाद नाही झाले, पण आमचे वाद ह्या अशा गोष्टींवर गोड वाद व्हायचे. मग ज्या दिवशी माझी सभा होती त्या दिवशी ते टी व्ही समोरून हलले नाही. पूर्ण वेळ त्यांनी माझं भाषण पाहिलं आणि मग सगळ्यांना सांगितलं, पंकजा भाषण चांगली करते का बघा, हां तिचंच कार्यक्रम. म्हणजे पण त्यांनी हा भाग नाही घेतला, मी नाही म्हटले ना. तर ते असं पाहून मग मला फोन केला, आय गोपीनाथ मुंडे नंतर माझीच पोरगी जाऊन तिथे सभा घेतली. म्हणजे त्यांना कौतुक पण खूप या करायचं. बाबतीत तुम्ही एक्सेप्शन आहात, कारण अनेक राजकारण्यांच्या मुलांना भाषण खूप कमी करता येतं किंवा बळे-बळे त्यांना पुश करावं लागतं, भाषणाचे क्लासेस घ्यावे लागतात. पण तुमच्यात मुंडे साहेबांची एक झलक दिसते. तर सभाधीटपणा आधीपासून होता, की मुंडे साहेबांनी माईक समोर उभं करून शिकवल्यात काही टिप्स किंवा काही असं सांगितलंय, की सभा कशी जिंकायची वगैरे? नाही, तसं तर काही नाही. बघत-बघत. कारण फार धीट नव्हते मी. म्हणजे जसं परळीत असताना मी बॉस होते. म्हणजे असं खूप छान आमच्या मैत्रिणीचा ग्रुप होता आणि मी जरा घरात आईचं वाचन वगैरे असल्यामुळे आम्ही खूप सगळ्या मैत्रिणी पुस्तकं वाचणं. खेड्यातल्या मुलांमुलींना तसं काही फार एंटरटेनमेंटचे वेगळे सोर्स नसायचे. मुंबईत आल्यानंतर मी थोडी बुजरी झाली. कारण मी म्हटलं की इकडच्या क्राऊडमध्ये मी जरा थोडी मिक्स व्हायला वेळ लागला. तर रुईयामध्ये गेल्यावर परत मी ओपन झाले. पण भाषण मी करत असेन, शाळेपासून थोडं थोडं ओरेटरी वगैरे होती चांगली. म्हणजे राजीव गांधी जेव्हा वारले तेव्हा शाळेमध्ये शोकसभा झाली. प्रधानमंत्री आपले गेले. भाषण करायला कोणाला तर मला उभं केलं आणि मी भाषण केलं त्यांच्यावर. तर खालून एक ओरडला मुलगा, ते तर काँग्रेसचे होते. किती वयाची असेन मी, हार्डली 6वी-7वीला असेन. म्हटलं देशाचा प्रधानमंत्री कोणत्या पक्षाचा नसतो. वा. तर हे म्हणजे भाषण वगैरे करायचं तेव्हापासून पटकन वाक्य सुचणं वगैरे होतं. कदाचित रक्तात असेल दोन्ही फॅमिली, मुंडे महाजन. पण जेव्हा मी भाषणाला उभे राहायचे ना, तर मग मला बाबांनी 2-3 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे तू विसरून जा समोर कोण आहे, पुरुष आहे, स्त्री आहे आणि तू स्त्री आहे हे विसरून जा. दोन्ही हात उघड, हात फैलावून बोल, आविर्भाव असू दे. नुसतं उभं राहून कंटेंट नको डिलिव्हर करू, बॉडी लँग्वेज पण त्याच्याबरोबर गेली पाहिजे. हे एक वाक्य त्यांनी मला सांगितलं. कारण आता ऑकवर्ड होतं ना, लहान वयाची एक मुलगी उभी आहे, इतकी मोठी सभा आहे, 50,000 लोक आहेत, तर मी आपलं असं करून बोलायचे. मग त्यांनी सांगितलं हे काही गरज नाही आहे, लीडर असतो, तो त्याला लिंग नसतं. त्यांनी मला कधीच ते नाही जाणवू दिलं की मी एक स्त्री आहे. त्याच्यामुळे कदाचित माझ्यामध्ये हे धारिष्ट किंवा हे कॉन्फिडन्स असावा. म्हणजे मला ते नेहमी सांगायचे, तू सलवार सूटमध्ये कम्फर्टेबल आहे तर सलवार सूट घाल. त्यावेळी राजकारणी
महिला साडीच घालायच्या. आय थिंक आय वॉज द वन ऑफ द ट्रेंड आम्ही ब्रेक केला. म्हणजे विवाहित असून एका मुलाची आई असून सुद्धा मी सलवार सूटवर कार्यक्रम घ्यायचे. आणि मग आम्ही म्हणजे प्रणिती पण होती मग आमच्याबरोबर सलवार सूटमध्ये वगैरे. मग आम्ही ते ट्रेंड ब्रेक केला. पूर्वी सगळे साड्याच घालायचे. तर ते सांगायचे जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं ते करा, म्हणजे तुम्ही इथून डिलिव्हर करता. नाही तर यू ऑलवेज कॉन्शियस तुम्ही कसे आहात. तर हे खूप छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. एकदा मला एक हक्कभंग आणायचा होता भुजबळ साहेबांवर. तेव्हा ते गृहमंत्री होते. आणि मला म्हणले, पक्षाने हक्कभंग आणायला दिलाय मला. मला म्हणले, तू आता विरोधी पक्षाची आमदार आहे, बाबांचे कोण मित्र आहेत, आपले कोणाचे. आणि मला काय वाटायचं, विरोधी बाकावर बसताना समोरच सगळे जवळचे लोक आहेत, कारण बाबांचे संबंध सगळ्या पक्षात होते. तर मला ते म्हणायचे, घाबरायचं नाही. आपला मुद्दा मांडताना पक्ष, मैत्री हे काही नाही मध्ये आलं पाहिजे. मुद्दा योग्य असेल तर मांडताना काही नाही मध्ये आलं पाहिजे. 95च्या युतीचा सरकारचा 5 वर्षाचा सत्तेचा काळ सोडला तर ते कायम विरोधातच राहिले होते. म्हणजे भाजपही तेव्हा विरोधातच होती कायम. आणि मुंडे साहेब नाव आलं की संघर्ष हे आपोआप ऐकू येतच मागून. 2014ची माझी एक अशी आठवण आहे की आजही YouTubeवरती क्लिप उपलब्ध आहे की मुंडे साहेबांच्या अंगावर गुलाल पडलेला आहे, घामेजले आहेत पूर्ण. गुलाल पुसत ते पत्रकार परिषदेच्या खुर्चीवर बसतात की फायनल रिझल्ट आलेत आणि बॉडी लँग्वेज अशी की एक घरातलं मोठं कार्य झालंय आणि आता सगळं थांबलंय आणि आता एक मुलीचा बाप जसा खुर्चीवर बसतो एक हायसा होऊन, तसे ते बसलेत आणि काही दिवसात बातमी आली की मुंडे साहेब आपल्यात नाहीयेत. तुम्हाला वाटतं की संघर्ष देवाने त्यांच्या नशिबात कायमच लिहून ठेवलेला होता? हो, त्यांच्या नशिबात होता किंवा ज्या वर्गासाठी ते काम करत होते त्यांच्या नशिबात संघर्ष आहे. कारण एक नेता एका वंचित पीडित वर्गात जन्मलेला, त्या उंचीपर्यंत जाणं एवढं सहज नाही आहे. खूप कष्टाने जावं लागतं. ते पण त्या पक्षात, जो पक्ष त्यावेळी प्रवाहाविरुद्ध होता. आणि म्हणजे तेव्हा भारतीय जनता पार्टी जन्मली तेव्हा कोणालाही नाही वाटलं की आज हे रूप येईल. त्यावेळी तिथे काम करणं, प्रामाणिकपणे आपल्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर 40-50 वर्ष देणं. आणि तिथे ते जेव्हा गेले, तेव्हा आम्हाला तर आनंदच झाला. आमचे वडील आहेत, त्यांनी तर जगाचा नेता व्हावं वाटतं कोणालाही. पण त्यांच्या लोकांना, त्यांच्या फॉलोअर्सना, ज्यांच्यासाठी ते काम करतात, त्यांना जो दिलासा मिळाला होता, तो नाही देवाने काढून घ्यायला पाहिजे होता. कारण ते जे आनंद होता, आणि ते पण असा ड्रॅमॅटिक की ज्या दिवशी सत्काराचे बॅनर लागले, त्या दिवशी अंतिम संस्कार करायला लागणं. तर मी नेहमी म्हणायचे, बाबा तुम्ही हिरो आहात, ड्रामा आहे तुमच्यामध्ये. ड्रामा म्हणजे वाईट अर्थाने ड्रामा नाही, लोकांना इंग्रजी शब्दांचे अर्थ कळत नाही. कळत नाहीत. तो ड्रामा आहे, तुमचं सगळं ड्रॅमॅटिक असतं. तुमचं दुःखही ड्रामा आहे, तुमचा आनंदही ड्रामा आहे. लोक त्याला ॲक्सेप्ट करतात. तर त्यांचा मृत्यू मात्र लोकांना अजूनही ॲक्सेप्ट करता आला नाही. आणि तो असा होणं हा त्यांच्यापेक्षा त्यांच्या फॉलोअर्सचा संघर्ष आहे. ते तर गेले, देवरूपात गेले आता. म्हणजे आता बाबांचा प्रत्येकाच्या घरात फोटो आहे. मंदिरात लोक फोटो लावतात, देवघरात. गावाच्या मंदिरात फोटो आहेत. असंख्य मंदिर आहे जिथे मुंडे साहेबांचा फोटो आहे. हो. तर ते माझे राहिलेच नाही. मी संगमनेरचा आहे, तुमच्या शेजारचा जिल्हा आहे. यू मस्ट बी हॅव्हिंग तिकडे पण खूप साऱ्या. संगमनेरला तर तुम्ही येऊन गेलेला आहात आणि ज्या भागात मी राहतो ना, तिथले खूप लोक 1.5 वर्ष मुंडे साहेबांना, महाजन साहेबांसोबत जेलमध्ये होते, मिसामध्ये. त्यामुळे त्यांच्या तर इतक्या आठवणी आहेत ना, की रँडमली मुंडे साहेब कधी पुण्याहून नाशिकला जाताना रँडमली गाडी घालायचे. कार्यकर्त्यांना भेटायचं काय आणि मंदिरात दर्शनाला आणून 10 मिनिटात ते निघायचे. कधी-कधी मुक्कामही केलेला आहे. अगदी मुंडे साहेबांना एकेरी बोलू शकणारे लोक त्यांच्या वयाचे, त्यांच्या वयापेक्षा मोठे. त्यामुळे तो मी जवळून सगळं हे बघितलेलं आहे. मुंडे या शब्दासोबत संघर्ष जसा येतो, तसं मुंडे या शब्दासोबत अजून एक शब्द तेव्हा खूप जोडला जायचा, महाजन. मुंडे महाजन ही जोडी होती. दोघंही संघर्षातून आलेले, दोघंही मराठवाड्यातले, दोघंही राजबिंडे आणि दोघंही प्रचंड जनाधार असलेले नेते. तर महाजन साहेबांचा तुमच्यावर किती प्रभाव आहे याच्यावर मला थोडंसं बोलायचं आहे. कारण गोपीनाथ मुंडेंची कन्या म्हटल्यानंतर त्यांच्या संस्कारात वाढलेली होती. पण केंद्रात एक मोठं नाव होतं आणि त्यांचे तुमचे संबंध कसे होते? आज त्यांच्या काय-काय गोष्टी तुमच्या आठवणीत आहेत? अरे, प्रमोद मामाचा माझ्यावर प्रभाव आहे म्हणजे काय, आता जेनेटिकली आहे. एक्झॅक्टली, ते तर आहेच. ते लहानपणापासून खूप जवळून मी त्यांना पाहिलं. माझ्या बऱ्याच जीवनातल्या माइलस्टोनला प्रमोद मामा होता, हे माझं भाग्य आहे. म्हणजे माझा मुलगा बघायला आला, माझं नवीन घर झालेलं बघायला आला, माझ्या गणपतीला, माझ्या सणावाराला प्रत्येक ठिकाणी कौतुकाने मामा म्हणून, आम्ही तर मामाला अरे तुरे बोलायचो, प्रमोद मामा आला. माझं पहिलं भाषण प्रमोद मामाच्या समोर झालं जेव्हा मी एक छोटेसं सॉफ्टवेअर कंपनी चालवत होते. प्रत्येक वेळी त्यांनी कौतुकाची थाप दिलेली आहे, भरभरून प्रेम केलं. कारण माझी आई त्यांची खूप लाडकी.
आईची मुलंही तेवढीच लाडकी. आणि त्यात मी पहिली मूल असल्यामुळं मला खूप लाड मिळाले आजीचे, मामाचे. आणि मला वाटतं ज्यांनी जातीचा कुठलाही आधार नाही, कुठलाही वडिलापार्जित कुठलाही वारसा नाही, ह्या 2 मित्रांनी मेरू पर्वतावर गप्पा मारत मारत एकाने देशाचं नेतृत्व आणि एकाने राज्याचं नेतृत्व करायचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण केलं. म्हणजे नॉट लिटरली त्या पदावर गेले, पण ते पद भूषवणाऱ्यांच्या पाठीमागे उभे राहिले. प्रमोद मामांनी त्यावेळी जे अशक्य ते करून दाखवलं. त्यावेळी म्हणजे म्हणायचे की समता ममता जयललिता एका ठिकाणी बसवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचं वक्तृत्व इतकं सुंदर आहे. अजूनही त्यांची भाषणं बघून बघून लोकं शिकतायत. आणि ते एक वैचारिक बैठक, वैचारिक म्हणजे वैचारिक विस्ताराचं मूर्तिमंत उदाहरण आहे. ज्या आणीबाणीमध्ये सगळे जेलमध्ये होते तेव्हा त्यांनी डबल MA केलं आहे. म्हणजे हुशार किती अभ्यासाने. दोघांचे वडील लवकर वारले, त्यामुळे असा आधार नाही घरात कोणाचा. तर ते त्यांना एकमेकांच्या मैत्रीचा खूप आधार होता. म्हणजे खूप म्हणजे प्रमोद मामांनी एखादी गोष्ट सांगितली तर बाबा कधी टाळत नव्हते. 1च वर्ष मोठे होते प्रमोद मामा, पण ते त्यांना ते स्थान द्यायचे. आणि मामाला जर काही वाटलं तर गोपीनाथची शपथ असं तो म्हणायचा, इतकं मैत्री होती. आणि त्यामुळे आता ते दोघंच अजूनही चांगल्या ठिकाणी आहेत असं मला वाटतं ह्या सगळ्या ह्याच्यातून. पण त्यांची मैत्री ही जगाला एक उदाहरणच आहे. महाजन साहेब गेल्यानंतर धाय उकलून रडणारे मुंडे साहेब मीडियाने आणि सगळ्या महाराष्ट्राला दाखवले होते. त्यामुळे त्यांचं किती जवळचं होतं हे माहिती आहे. मुंडे, महाजन आणि लातूरचे आमदार देशमुख साहेब. तर यांचं एक एक काय म्हणतो आपण त्रिमूर्ती होते हे. आणि हे मंचावर पण एकमेकांचे इतकी खेचायचे, ते भाषणं अजूनही अवेलेबल आहेत. तर ती राजकारणापलीकडची मैत्री होती. तिघांचा एकमेकांशी किती जिव्हाळा होता हे सगळ्यांनी पाहिलंय. सध्या तुमचं असे कोण-कोण असे काउंटेड चेहरे आहेत, काउंटेड नावं आहेत, की यांच्यासोबत तुम्ही हँग आउट करता, चिल करता, एकदम जवळचे आहेत आणि त्यांची खेचू पण शकता, ते पण तुम्हाला हक्काने काही सांगू शकता? तसे माझे राजकारणामध्ये मित्र भरपूर आहेत. इतर पक्षातही चांगले संबंध आहेत. पण जसं विलासराव देशमुखांच्या परिवाराविषयी नेहमी माझ्या मनामध्ये ती आदरभाव आहे, ती सरळता आहे. अमित आहेत, रितेश आहे, धीरज आहे. आम्ही नेहमी जेव्हाही भेटतो आमच्यामध्ये एक वॉर्मथ आहे. म्हणजे कुठल्या लग्न कार्याला वगैरे भेट होते, आमच्या आई एकमेकांना भेटतात, तर अगदी एकमेकांविषयी नेहमी आम्ही चांगलं चिंततो. मे बी विलासराव आणि बाबा कॉलेजमध्ये एकत्र असल्यामुळे एका हॉस्टेलमध्ये ज्युनियर होते बाबा, त्यांना ते एकमेकांशी एक वेगळी मैत्री असेल, आमची तशी नसेलही. पण आम्हाला त्यांच्या मैत्रीची खूप जाणीव आहे. आता जेव्हा रितेश यांचा सिनेमा रिलीज झाला, छत्रपती शिवरायांच्या जीवनावर, मी त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि जेव्हाही आम्ही एकमेकांना शुभेच्छा देतो किंवा बोलतो, असा उल्लेख होतो की आपले वडील आपल्याला वरून आशीर्वाद देत आहेत. तर ही भावना आमच्यामध्ये आहे. त्यांच्या परिवारावर, ते राजकारणात दुसऱ्या पक्षात दोघेही होते, मुंडेसाहेब आणि विलासराव देशमुख. त्यांच्या आपापल्या पक्षाच्या जी त्यांची पक्षाविषयी समर्पण होतं त्याच्यात त्यांनी कधीही कॉम्प्रोमाइज नाही केलं. पक्षाशी प्रतारणा कधी नाही केली, पण मैत्री त्यांची त्याच्या पलीकडची होती. ते भाव आम्ही अजूनही जपतो. एकमेकांविषयी प्रेम आहे, आदर आहे आणि एकमेकांचं चांगलंच व्हावं असं मला वाटतं. ओके. पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण किती बदललंय? फार फास्ट झाले आता राजकारण. राजकारण काय, ओव्हरऑल जीवन फास्ट झालं. मिसिंग काय त्याच्यात? पूर्वीच्या आणि आत्ताच्या राजकारणात म्हणणार नाही मी. पूर्वीच्या आणि आत्ताच्या प्रत्येक गोष्टीत कम्युनिकेशन आणि भावना थोड्या कमी झाल्यात, मिसिंग आहेत. कारण फास्ट पेस झालं आहे, रिझल्ट ओरिएंटेड जीवन झालं आहे. पहिली प्रोसेस ओरिएंटेड होतं, की रिझल्ट लागायच्या आधीची जी प्रोसेस होती त्याला महत्त्व होतं. आता फक्त रिझल्टला महत्त्व आहे. आणि ते आता मला तर वाटतं मी खूप ओल्ड सोल आहे, म्हणजे मी 1000 वर्ष जुना सोल असेल. मला या गोष्टी मी सारखी म्हणते, आजकाल असं आहे, आता तसं मला 47 पूर्ण होतील आता जुलैमध्ये. पण मला असं वाटतं की मी म्हणजे 60-65 वर्षाची झाली आहे. सतत मी असं बोलते, आत्ताच्या पिढीचं असं आहे, आत्ताच्या पिढीचं तसं आहे. तसं आत्ताचं राजकारण, आत्ताचा मीडिया, आत्ताचं सगळं खूप फास्ट पेस झालं आहे. कम्युनिकेशन इतकं वाढलं आहे की त्याच्यामधला जो भाव आहे किंवा त्याच्यामध्ये जो आत्मा लागतो, जे वॉर्मथ लागते, ती कमी होत चालली आहे. त्यामुळे मला वाटतं पॉडकास्ट हे खूप सुंदर माध्यम आहे इलॅबोरेटेड गोष्टींकडे फोकस करण्याचं, जास्त वेळ लोकांचा फोकस वाढवण्याचं. बरोबर. आणि या माध्यमातून ॲक्चुअली त्या राजकारणाच्या पलीकडची एक व्यक्ती
लोकांसमोर आणायचा आमचा तरी उद्देश असतो पॉडकास्टर्सचा. ऑफकोर्स. कारण शक्यतो पत्रकारांसमोर तेच प्रश्न असतात तुमच्या योजनांचे, तुमच्या मंत्रालयाचे, सध्या काय राजकारण चालू आहे त्याच्या संदर्भातले. त्यामुळे आम्हाला तर खूप मजा येते पॉडकास्ट करायला. आणि तुमच्यासारखी लोकं ओपन अप होणार असतील तर अजूनच मजा येते. पुढचा प्रश्न माझा थोडासा आत्ता तुमच्या सोशल मीडियावर जे जास्त दिसते सध्या आध्यात्मिकता, त्याच्या संदर्भातले आहेत, की स्पिरिच्युअल पंकजाताई आधीपासूनच होत्या. कारण आत्ता तुमच्या पोस्ट दिसते, रोजची पूजा दिसते. तर आता वळलेले आहेत का? शिफ्ट कुठला होता किंवा ते ट्रान्झिशन कसं झालं? मला वाटतं की स्पिरिच्युअलचा अर्थ खूप व्यापक आहे. फक्त पूजा करणं म्हणजे स्पिरिच्युअल नाही. पण त्या त्या वयात त्या त्या गोष्टींना प्राधान्य असतं. आता जसं माझा मुलगा दर मंगळवारी सिद्धिविनायकला जातो. तर तो मंगळवारी नॉनव्हेज खात नाही. हे त्याचं स्पिरिच्युअल असू शकतं. हो. त्यावेळी आम्ही श्रावण पाळायचो, सोमवार पाळायचो. आई-वडिलांनी सांगितलं म्हणून. मी काही फार आस्तिक नव्हते. मी तर पाळायचे पण नाही. बऱ्याच वेळा मी नेमका उपवास करायचे नाही. नेमकं श्रावणात मी नॉनव्हेज खायचे किंवा मी अशा गोष्टी मानायचे नाही फार, की मला वाटायचं भक्तीचा आणि या गोष्टींचा संबंध नाही. हळूहळू घरामध्ये पूजा, आमच्या घरात असं कर्मकांड वगैरे नाही आहे, की यज्ञ, हवन, पूजा, पाठ फार होत आहेत असं नाही आहे. परंतु धार्मिक आहोत का? तर आस्तिक आहोत. मुंडेसाहेब हे श्रावण सोमवार करायचे, गणपती बसवायचो आम्ही, नवरात्री पाळायचो, हे सगळं आम्ही करायचो, बेसिक गोष्टी. घरात काही अडचण असेल, सुतक असेल तर मग मुली पूजेला आम्ही करायचो, कारण मुलींना नसतं वगैरे, तर आई म्हणायची तुम्ही पूजा करा. तर आम्ही हे सगळं करायचो लहानपणापासून. सण साजरे करणं, सुंदर धूप, दीप, अगरबत्ती, फुलं, व्यापार सारे मला आवडतंच पहिल्यापासून, कारण मला ते सेलिब्रेशन वाटतं. आपल्या संस्कृतीमध्ये सण हे सेलिब्रेशन आहे, त्यामुळे एक पवित्र वाटतं, छान वाटतं, त्यामुळे मला ते आवडतं. त्याच्या पलीकडे जाऊन काही कळायला लागलं त्याला एक वय लागतं. मला नाही वाटत की 15-16 वर्षी काय फार आध्यात्मिक कोणी असतं. देवाला घाबरून बाबा चांगले मार्क मिळू दे वगैरे असं म्हणत असतील लोक, किंवा चांगली मुलगी मिळू दे, चांगला मुलगा मिळू दे वगैरे इथपर्यंतही म्हणत असतील एका वयात लग्नाला आले की. पण तसं माझं कधी नव्हतं. पण मला कोविडपासनं माझ्यामध्ये आय डोंट नो काय बदल झाले, पण मी खूप इंट्युटिव्ह होते आधी. म्हणजे मी एखादं इंट्युशन माझं कधीच चुकायचं नाही. म्हणजे आमच्या घरात ते होतं, हिच्या समोर गरोदर महिलेला उभं करा, ती सांगते काय होणार आहे. आणि माझी कझिन प्रेग्नंट होती, तिला हवी होती मुलगी, आणि मी तिला सांगितलं तुला मुलगाच होणार आहे. ती सोनोग्राफीला गेली, ती म्हणे मला मुलगा आहे, तुझं चुकलं. ती परत 3 महिन्यांनी गेल्यावर तिने मला तिथून शिव्या दिल्या की अगं मुलगी आहे. मी तिला म्हणायचे सोनोग्राफी जरी मुलगा म्हणते तुला मुलगीच होणार. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी लहानपणापासून व्हायच्या. तर मग बरेच लोक सांगायचे की तुझ्यामध्ये काही असेल तर तू ध्यान करत जा वगैरे वगैरे. मी कधीही कुठल्या बुवा बाजीकडे जात नाही, कुठल्याकडे माझी पत्रिका घेऊन मी कधी गेले नाही. लोक माझी पत्रिका तपासून मला 100 सल्ले देत असतात, ते मी ऐकते. पण मी इलेक्शनच्या आधी पण पत्रिका येते तुमची मीडिया? हां, येत राहते. पत्रिका काय आता सांगते? काय आमचं ऑनलाईन सगळं कुठलं आहे. मंत्रालय मिळणार हां, इथपर्यंतही जातात लोक. हां. मग कधी माझ्याही घरात काही अंधश्रद्धा नाही. काही 2-3 लोक आहेत ज्यांना मी कधी विचारत असते, बाबा आपण बेसिक दार कुठे असावं घराचं, मंदिर कुठे असावं का? तर याच्यामुळे ऊर्जा बॅलन्स होतात, नॉट बिकॉज त्याच्यात अंधश्रद्धा काही आहे, हो. की आपल्या घरामध्ये हवा खेळती राहावी, सूर्यप्रकाश येत राहावा वगैरे वगैरे. पण कोविडनंतर माझ्यामध्ये आध्यात्मिक जी कदाचित आत असं म्हणतो ना, पण ह्या गोष्टी जन्मांतराचे आहेत, ते आकर्षण वाढत गेलं. मग मला मंत्रांकडे आकर्षण वाटलं, स्तोत्रांकडे आकर्षण वाटलं. मग आता वेळ होता म्हणून मी सजावटीची आवड आहे म्हणून पूजा करायला लागले. हळूहळू ती माझ्यासाठी एक आवडीची गोष्ट झाली. पडले होते इलेक्शनमध्ये, लोकांशी संपर्काची सवय होती लोकांना. लोकं भेटायला यायचे, पण रोज टी व्हीवर ताई दिसल्या पाहिजे. यूट्यूब चॅनलचं नवीन सुरू झालं. मग यूट्यूब चॅनल सुरू करताना मग पूजा दाखवायला लागले. वा. आता ती पूजा अशी झाली आहे का माझ्या पर्सनॅलिटीचा ती भाग झाली आहे. प्रत्येक ठिकाणी मी जाते, महिला मला हाताला धरून आधी मंदिरात नेतात. मग बघा माझं मंदिर ताई, तुमचं बघून मी हा महादेव घेतला, तुमचं बघून मी हे फुलपात्र घेतलं, तुमचं बघून मी दिवा लावायला लागले. मग मला असं वाटायला लागलं की हे कनेक्शन आहे माझं आणि त्यांचं, आणि मी चांगलं शिकवते लोकांना. समजा एखादा डायटिशियन डाएट सांगतोय, व्यायाम सांगतोय, आणि लोक करतायत, तर व्हॉट इज रॉंग इन दॅट? तर मला असं वाटलं की हे आत्ताच्या काळात, या सगळ्या कलियुगामध्ये, जिथे भाऊ भावाला भाऊ म्हणत नाही आहे, इथे भयानक आपण टी व्ही लावला की फक्त हत्या, बलात्कार, अत्याचार हेच बघायला मिळतंय, अशा वेळी माणसाला शांत करायला काय देता येईल आपल्याला? त्याला त्याच्यातलं पावित्र्य जपण्यासाठी कुठल्या मार्गावर टाकता येईल?
मी काही गुरु नाही आहे की कोणाला कुठे टाकावं, पण माझं अनुकरण करतात ना लोक. मी अशी साडी घालते अशी घालतात, मी केस असे ठेवते असे करतात. पंकजाताईंची ही फॅशन आहे म्हणून अनेक महिला व्हॉट इज रॉंग? तर हे मग मी दाखवायचं असेल तर माझं रुटीन तर दिसतच असतं आणि पूजा त्याच्यात असतेच. मग ती आता एक माझ्या अविभाज्य घटक बनलेली आहे. आणि शिवशक्ती परिक्रमा जी मी केली, आपल्याला माहीत असेल जेव्हा मी आमदारही नव्हते आणि मध्ये नव्हते, तेव्हा लोकांचा प्रचंड ओढा होता. आणि मग विधान परिषद ताईला मिळेल मिळेल चर्चा व्हायची, नाही मिळाली. मग राज्यसभा मिळेल मिळेल, नाही मिळाली. तर लोकांमध्ये एवढा धुमसत होतं काहीतरी. तर म्हटलं आता कसं जाऊ यांना भेटायला. एक काम करते, श्रावणाचं दर्शन घ्यायला जाते. आणि मग एक रूट तयार केला आणि जे ती यात्रा एवढी भव्य झाली. माझ्या काही खिशात एवढे पैसे नव्हते, तिकडे कारखाने जप्त झालेले, प्रचंड संकटात मी होते, माझा परिवार होता. तर लोकांनी मला जे डोक्यावर घेतलं आणि मला वाटतं तो एक खूप ईश्वरी आशीर्वाद आणि संकेत होता. याला मी अंधश्रद्धा नाही म्हणणार, पण मी ऊर्जांना मानते. कोणत्याही धर्माचा व्यक्ती ऊर्जेला मानतो. जो मुस्लिम आहे तो नमाज पढतो, तो ऊर्जेला मानतो. जो ख्रिश्चन आहे तो ऊर्जेला मानतो. आत्ता ओपन होऊन हिंदू आपल्या ऊर्जांविषयी बोलतोय, मानतोय. तर इट्स नॉट अ रॉंग थिंग. त्याच्यात काय, प्रत्येकाने आपल्या धर्माच्या प्रमाणे करावं, दुसऱ्या धर्माचा तिरस्कार न करता. तर मी त्या शिवशक्ती परिक्रमेत आय डोंट नो मला काय झालं. माझी ती जर्नी आता अजून पुढेच जाते. बऱ्याच वेळा एवढी विरक्ती येते की मला हलवून सांगावं लागतं, नाही नाही आपलं हे काम बाकी आहे. काय बदल अनुभवलेत स्वतः? मी शाकाहारी झाले 100%. अंड पण खात नाही. ते तर मी आधीच डिक्लेअर केलं होतं. मी शाकाहारी झाले भगवान बाबांच्या कार्यक्रमात. कोविडमध्ये मला खूप कोविड झाला होता, तेव्हा मग डॉक्टरनी अंडे कंपल्सरी खायला सांगितलं. तर मी शाकाहारी झाले. आता हे काही माझं नाही म्हणणे की व्हावं सगळ्यांनी. ते काही आपल्या संस्कृतीत कुठे कंपल्शन नाही आहे या गोष्टींचं. दॅट्स अ बेस्ट. आपल्या वे ऑफ लाईफमध्ये ते खूप सौंदर्य आहे की ज्याला जसं जमेल तसं करा. रोजच करा, सकाळ संध्याकाळ करा, असंही पण अपेक्षित तुम्हाला नाही. फायदे जाणवत आहेत शाकाहाराचे? मला असं वाटलं की त्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या बॉडीनी म्हणजे निगेटिव्ह म्हणजे नकारायला लागल्या काही गोष्टी. मग मी शाकाहारी झाले. मी सातत्याने रोज एक गोष्ट करणं अशक्यप्राय गोष्ट होती. मी आणि माझ्या घरामध्ये माझ्या बहिणी अभ्यास करायचो. सगळ्यात कमी अभ्यास मी करायचे. मार्क त्यांचे आणि माझे सारखेच असायचे. कारण माझं ग्रास्पिंग खूप फास्ट होतं. फार कडी मेहनत, रोज एकच गोष्ट करा, मला नाही जमायचं. अध्यात्माने मला रोज एक गोष्ट सातत्याने करायचं डिसिप्लिन लावलं. त्या डिसिप्लिनचा परिणाम हा झाला आहे की माझ्या जीवनामध्ये मला डिसिप्लिन, म्हणजे मी इनडिसिप्लिन नव्हते, पण मला रोज वेळेवर सगळ्या गोष्टी करताना मदत होते. तशी मी शिस्तीचीच आहे, पण रेग्युलर एखादी गोष्ट करण्यात मी फार आळशी होते. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करणं मला सोपं झालं. माझ्यातले फ्लॉज सगळ्यात पहिले, माझ्यात असणारी नकारात्मकता, चुकीच्या गोष्टी असतील त्याही, छोटीशी नकारात्मकता असेल की मी लवकर उठत नाही, म्हणजे आय डोंट हॅव अशा काही बेगर नकारात्मकता, पण जे आहे ते स्वीकारणं, मानाबरोबर अपमान स्वीकारणं, ह्या सगळ्या गोष्टींनी मला खूप वेगळा छटा दिली माझ्या व्यक्तिमत्वाला. आणि जे मी मुंडे साहेब झाले होते ना 14 ते 19, ते मी पंकजा मुंडे परत झालेली आहे. सेल्फ रिअलायझेशन झालं. हां, दॅट इज मला वाटतं अध्यात्माचा सगळ्यात मोठा गोल आहे की आपण खूप क्षुद्र आहोत हे आपल्याला लक्षात येतं. या पूर्ण ब्रह्मांडात आपण फार काही मोठं एव्हिडेंट गोष्ट करत नाही आहे. अहंकार पूर्णपणे कमी होतो, सहनशक्ती वाढते आणि आपणच न्यायभूमिकेत नाही की मी न्याय नाही करू शकत. तुम्हा दोघांचे भांडणं झाले, मी याला बघते, हे मला आधीही नव्हतं माझ्या पर्सनॅलिटीत. कदाचित मला वाटतं ती पर्सनॅलिटी अशी होती म्हणूनच मी इकडे सहज ॲडजस्ट झाले. आणि मी एका मंत्राच्या शोधात होते, मला वाटायचं मंत्र जाप करावा. ते हळूहळू मला मिळत गेलं आणि आता मी त्या अत्यंत, मला म्हणजे म्हटलं ना कधी कधी एवढं वाटतं की आता माझी आई म्हणत होती, मी केदारनाथला घेऊन गेले माझ्या आईला 4 धाम यात्रेसाठी. तर माझी आई म्हणे, हिला धरून ठेवा, ही इकडेच गायब होईल कुठेतरी. मंत्राच्या शोधात निघालात, तुम्हाला मंत्रालय पण मिळालं ताई. हां, मंत्रालय मिळालं. म्हणजे मी जेव्हा पडले, इतका विकास केला होता मी की त्या विकासावर पुढचे 5 वर्ष सगळे नारळ फोडत राहिले. पण मी पडले तेव्हा, कारण ट्रायंग्युलर फाईट तिथे अपेक्षित आहे आणि ते तिसऱ्या अँगल नसल्यामुळे मी पडणारच होते. म्हणजे आधीच सांगितलं होतं मी इलेक्शन हारते. यू वर अवेअर? येस, बिकॉज त्या मतदारसंघाचं तिरंगी लढत हा म्हणजे कंपल्शन आहे तिकडे. तिसरा अँगल जेव्हा नसतो तर एका बाजूला मतं जातात. तर माझी मतं कमी नाही झाली. माझे मतं 9ला जेवढे होते, 14ला तेवढेच राहिले, पण ट्रायंग्युलर फाईट नाही झाली. तर बघा मी ते किती सहज ॲक्सेप्ट करू शकले.
नकार ॲक्सेप्ट करण्यासाठी अध्यात्म खूप कामाला येतं. तो जो काळ होता जेव्हा तुम्ही पराभव झालेला होता, पडलेल्या होतात. तर लोक हे ॲक्सेप्ट करत नसतात. त्यांचं मत असतं, की ताईंकडे जायचं आणि काम करून घ्यायचं. पण ताईंच्या हातात आता पॉवर नाही, सत्ता नाहीये. त्यामुळे तुम्ही पण हतबल असता. पण एकीकडे त्यांच्या अपेक्षा असतात आणि नाराजही करायचं नसतं. ती कशी तारेवरची कसरत होती त्या काळात? माझा पराभव झाला 19ला. तेव्हा ते फार सहज होतं. मी म्हटलं जसं ट्रायंग्युलर फाईट होणार होतं. आणि इतका कॉन्फिडन्स लोकांना होता, की ताई एवढ्या मोठ्या नेत्या ते इमिजिएटली ॲब्झॉर्ब होऊन जातील. पण जेव्हा ते होत नव्हतं ना, त्या काळामध्ये लोकांना ॲक्सेप्ट करायला लावणं माझ्यासाठी तारेवरची कसरत होती. माझा काही प्रभाव कमी झाला, माझं काही बीक पडल्यामुळे एकदम रडारवरनं गेले वगैरे असं काही झालं नाही. कारण नेता इलेक्शन हारत असतो, तर तो काही संपत नसतो. उलट कदाचित जे इतिहास आहे, जे नेते आपल्या इलेक्शनमध्ये पराभूत झालेत, मुंडे साहेबसुद्धा 84ला पराभूत झाले. त्याच्यानंतर त्यांच्या नेतृत्वाच्या क्षमता आणि त्यांच्या नेतृत्वाच्या सीमा ह्या वाढत गेलेल्या आहेत. तर मी त्याचा फायदा तसा म्हणजे म्हणतो ना इष्टापत्ती, जर पडलेच आहे ना, तर आता चला मला हे काम करायचं होतं, ते राहून गेलं. एक तर 14 ते 19 मुंडे साहेब गेल्यामुळे जो प्रचंड माझ्यावर प्रेशर कुकरमध्ये मी असल्यासारखे होते, त्याच्यातून ते रिलीज झाले. मग मी सापडले. संघटनेचं काम करायचा मला योग आला. अमित शहांना मी बोलले, की आता असं आहे, आता काय करायला पाहिजे? तर ते म्हणाले, दिल्ली. मी म्हटलं, मी आता दिल्लीत काम करायला इच्छुक आहे. मीच सांगितलं. त्या लोकांना असं वाटतं, की मला नाही मिळालं म्हणून दिल्लीत नाही गेले. मी अमितभाईंना स्वतः म्हटलं, मला दिल्लीत जायचं आहे. तर अरे वा, आ जाओ दिल्ली. त्यांनी पण एका क्षणात मला तिथे बोलवलं. मला सचिव दिलं राष्ट्रीय. तो एक अनुभव होता. मध्य प्रदेशसारख्या सुंदर संघटनेच्या सर्वात सक्षम आणि ओल्डेस्ट संघटना तिथे असणाऱ्या राज्यात शिवाजी चव्हाणांसारख्या मुख्यमंत्री असताना एवढ्या मोठे लीडर तिथे म्हणजे मोठे मोठे नावं म्हणजे अगदी सुमित्रा महाजनपासून ते सर्व या सगळ्यांबरोबर काम करण्याचा योग आला. आणि मोदीजींबरोबर डायरेक्ट काम करण्याचा योग आला. मोठ्या क्रीम लीडर्सबरोबर इतर मुख्यमंत्री लेवलचे जेवढे सगळे इतर राज्यातले नेते होते, वसुंधराजे शिंदे असतील, रमण सिंग असतील, सतत यांच्याशी बोलणं, परिचय. आणि मला वाटतं मी खूप यंगेस्ट असेल त्या टीममध्ये. त्यामुळं मला फार तो अनुभव मला जास्त आनंदाचा वाटला 14 ते 19पेक्षा. आणि मी खूप घडत गेले त्याच्यामध्ये. मी प्रभावाच्या बाहेर नव्हते. जरी मी माझ्यासमोर आमदार-नामदार वगैरे नव्हतं, पण माझं काम नाही अडलं कुठलं. हां, निधीचीच कमतरता वगैरे लोकांना वाटली, कारण मी स्वतः ग्रामविकास मंत्री होते आणि मी खूप लढवलं होतं लोकांना, मागेल त्याला निधी, मागेल त्याला निधी. तर ती कमतरता होती, पण मला माझ्या लोकांचं काय मी तुकडा वाळू, कोणाच्या दारात म्हणून हे लोकं गेले नाही हो आणि थांबलेत. अजूनही संघर्ष निधीचा वगैरे चालू असतो, पण थांबलेत. त्यांच्या उपकारातच आहे मी, की एवढं प्रेम आणि एवढा श्रद्धा त्यांच्यावर. आणि लोकांना काही घेणं-देणं नसतं. बरं तुमचं सरकार आहे की नाही, तुम्हीच आमचं आणि सरकार काय आहे. असं आहे, 4 माणसं आपल्यापर्यंत जे येतात, त्यांची कामं असतात. जे 4 लाख येत नाहीत, त्यांची काय कामं आहेत? ते जिथे बसले तिथून आपल्याकडनं ऊर्जा घेत आहेत. आपल्याकडे म्हणजे प्रत्येक माणूस येतो मुलगीला घेऊन, त्यांच्या छोट्याशा, "बघ, ताईसारखं व्हायचं आहे." म्हणजे हे माझ्यासाठी किती मोठी पावती आहे. पण त्या काळामध्ये ताई जेव्हा राज्यसभेच्या उमेदवाऱ्या यायच्या तेव्हा एक नाव यायचं, की पंकजाताईंचं आता नाव येईल, नाव येईल, नाव येईल आणि भ्रमनिरास व्हायचा. पुन्हा विधान परिषद, नाव येईल, नाव येईल, पुन्हा भ्रमनिरास. तर मग तो काळ तुम्ही कसा हँडल केलात? कारण परिघामध्ये तुम्ही होतात, दिसत होतात. असं नव्हतं, की तुम्ही पडल्यानंतर एकदमच साइडलाईन झालेला होतात. चर्चेमध्ये तुम्ही कायम होतात, कॅमेरावर पण दिसत होतात, लोकांमध्येही दिसत होतात, पण नाव कुठेच येत नव्हतं. नाव येणं, या पदाला आपण लायक आहोत असं येणं आणि आपण लायक असतानाही आपल्याला ते पद नाही मिळणं असं येणं, ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी काही नकारात्मक नव्हत्या. मी तर काही असं जाहीर कुठेही भाष्य केलं नाही, की हे पद मला हवं आहे आणि मला मिळालंच पाहिजे. ना कुठे मी काही फार कोणाच्या कडे जाऊन त्यांनाही त्रास दिला, की मला मिळालंच पाहिजे. मी कधीच हे केलं नाही. माझं नाव आलं, तोही माझा सन्मान आहे. आणि मी लायक असूनही नाही मिळालं, लोकं त्याच्याविषयी म्हणजे हळहळ व्यक्त करतायत, तेही लोकांचं प्रेम आहे. म्हणजे अगदी एकदा तर मी चंद्रकांत दादा पाटलांच्या घरात त्यांना भेटायला गेले होते कोथरूडला. आणि मी जेवायला गेले होते, बाहेर कुठे जीन्स टी शर्टमध्ये होते. त्यांना म्हटलं, दादा मी अशी आहे. तर म्हणली, या या. तर मी बाहेर आले, तिथे 2 लेक्चरर शतपावल्या मारत होते. ते म्हणाले, आम्हाला खूप राग आला आहे भाजपचा, तुम्हाला दिलं नाही. तर कोथरूडमध्ये ते दोघांनी म्हणाले, आम्ही फर्ग्युसन कॉलेजमध्ये काम करणारे लेक्चरर आहोत. आम्ही टिपिकल पुणेकर आहोत, पण ताई तुम्हाला नाही दिलं हे आम्हाला आवडलं नाही. मला ह्या सगळ्या ज्या टिप्पण्या होत्या ना,
त्या प्रत्येक टिप्पणी माझ्यासाठी आशीर्वाद होती. आणि मग त्यावेळी पण जाणीवपूर्वक कसं मी लायक नाही हे म्हणणारे पण काही टी व्ही शोज वगैरे, नॉट चॅनल्स, पण छोटे छोटे यूट्यूब करत होते. तर ते मी बघतच नाही. मी नकारात्मक गोष्टी बघत नाही. कारण मी घडत असताना ज्या लोकांनी मला घडवण्यासाठी योगदान दिले त्यांचं मला मॅटर करतं, काय व्ह्यू आहेत. तर मी त्याच्याकडे बघते. आणि मी त्या प्रवासात कधीही असं मी अक्रस्ताळपणा केला आहे, मी आदळआपट केली, मी असं केलं नाही. हां, मी कार्यकर्त्यांच्या हट्टासाठी पाय आपटून काम करते, एखादी गोष्ट स्पष्ट बोलते, भूमिकांविषयी माझ्या भूमिका स्पष्ट असतात. जे सर्वप्रिय आहे असंच बोलेन असं नाही, जे योग्य आहे ते बोलायचा प्रयत्न करते, हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्या काळामध्ये मी निराश नाही झाले. हां, माझे कार्यकर्ते उदास झाले अनेक वेळा, पण शेवटी लीडर जसा आहे तसा कार्यकर्ता वागायला प्रयत्न करतो, फॉलोअर तसा करतो. तर मला वाटतं मी गरिमापूर्वकच ते काळ घालवला. आणि मग मी मनातल्या मनात असं म्हणायचे की माझ्या नेते जे आहेत दिल्लीत बसलेले, त्यांनी माझं पॅक केलेलं कार्ड असेल मी किंवा ट्रम्प कार्ड असेल, दोन्हीपैकी एकच असेल. तर विधानसभेच्या निवडणुकीत पक्षांनी, परिवारांनी तो सन्मान दिला की पंकजा मुंडेंच्या सभा सर्वत्र झाल्याच पाहिजे. आणि अगदी सगळे रिपोर्ट सांगत होते की पंकजा मुंडे अकॉमोडेट झाल्याच पाहिजे. मला वाटतं ही खूप सुंदर परीक्षा होती माझी, जी मला द्यायची गरज होती. कारण पहिल्यांदा जेव्हा मला राजकारणात पाऊल ठेवता आलं तेव्हा वडील होते म्हणून मला मिळालं असं वाटू शकतं काही लोकांना. नंतर वडील वारले म्हणून यांचा फायदा झाला म्हणून आलं. म्हणून तो 5 वर्षाचा गॅप माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर मी पंकजा मुंडे आहे आणि मी इव्हिडंट आहे आणि आवश्यक आहे. आणि मी त्या काळातसुद्धा नम्रपणे आणि गरिमापूर्वक व्यवहार केला आहे. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी काय म्हणतात शिरपेच्यात एक एक तुरा होत्या. तर मला वाटतं तिथून पुढे माझी धाकटी बहीण आहे यशस्वी, ती म्हणली आता जे तुला मिळालं ना ते तुझं आहे. ही छोट्या बहिणीने मला सांगितलं. क्या बात आहे. तुम्ही मंत्री आहात. मला ॲक्च्युअली आपल्या ज्या गप्पा चालू आहे त्याचा फ्लो मला तोडावा लागतोय, कारण तुम्ही शेवटी मंत्री असल्यामुळे उत्तरदायी आहात. शेवटी मंत्री आहे. आजच्या गप्पांमध्ये तर शेवटी मंत्रीच आहे, कारण नाही, पण मला तसंच असावं. हां. येस. त्यामुळे मंत्रालयाच्या संदर्भातले किंवा तुमच्याकडे जे खातं आहे त्या संदर्भातले माझे काही प्रश्न आहेत, की पर्यावरण मंत्रालय, पशुसंवर्धन आणि वातावरणीय बदल. तर आत्ता मंत्रालयाची काय-काय कामं सुरू आहेत? कारण पर्यावरण मंत्री म्हटल्यानंतर लोकांचा एक हे असतो, की पर्यावरणाचा सगळ्यात जास्त गळचेपी होते जेव्हा विकास येतो. विकास आणि पर्यावरण यांचा एक कॉन्व्हर्स आहे. त्यामुळे याच्याकडे तुम्ही कसं बघता? विकास आणि पर्यावरण हे म्हणजे काय म्हणतात त्याला सावत्र भाऊ आहेत असं हां, मला एक्झॅक्टली. वाटतं. आणि त्याच्याकडे मी पहिल्याचपासून जे बघते ते योगायोगाने माझ्याकडे खातं आलं. विकास अपरिहार्यता आहे. इंटरेस्ट होता या खात्यात? मला कधीच कुठल्या खात्याचा इंटरेस्ट होता म्हणून मिळालं असं कधी मी हे केलं नाही. माझा ग्रामीण विकास मला मिळालं तेव्हा मला प्रश्न पडायचा मला ग्रामीण विकासमध्ये काय करता येईल. पण मी चांगलं काम करू शकले. जलसंधारण मिळालं, जलसंधारण मी केलं. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार, माझी कन्या भाग्यश्री, सुमतीबाई सुकळीकर, डायरेक्ट टीचर्स ट्रान्सफर, ऑनलाईन टीचर ट्रान्सफर, एक अशा 30 योजना सांगू शकते ज्या त्या काळातल्या गेम चेंजर योजना होत्या. अजूनही ज्याचं नाव घेतात त्या मी डिझाईन करू शकली. त्यामुळे मला वाटतं की आपल्याला आवडतं डिपार्टमेंट असं नसतं. जे डिपार्टमेंट मिळालं ते आवडतं करून घ्यायचं आणि ते परत इतरांनाही आवडायला पाहिजे असं करून ठेवून जायचं. हे मला वाटतं योग्य आहे. मला बाबा म्हणायचे पदामुळे नेता ओळखला जाईल. पद नेत्यापेक्षा मोठं झालं तर मग तो नेता होऊ शकत नाही. नेता त्या पदाला मान देऊन गेला तर तो मोठा. विरोधी पक्षनेतेपद, उपमुख्यमंत्रीपद, मुंडे साहेबांमुळे उपमुख्यमंत्री या पदाला एक वेगळी गरिमा मिळाली. तसं मला जे पद मिळालं त्याचा मी न्याय करायचा प्रयत्न करते. तसं मग ग्रामविकास खातं खूप मोठं होतं, महिला बालविकास खातं खूप मोठं होतं, प्रचंड बजेट होतं, जलसंधारण होतं. तसं या खात्यात तसं लहान आहे, मोठं नाही आहे, कारण ह्याच्यात बजेट वगैरे असं फार नाही आहे. पण या खात्याला फ्युचर आहे, कारण हे खातं फ्युचरसाठी आहे. आणि म्हणून जेव्हाही विकास होतो तेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास होतो, हे मला आधी वाटायचं. पण त्याला अपरिहार्यता आहे. हे पर्यावरण वाचवू शकतो का आपण? तर आपण ते अधिक वाईट होण्यापासून वाचवू शकतो. पूर्वव्रत करू शकतो का? तर माझं स्पष्ट म्हणणे नाही. कसं करणार? तुम्ही डोंगर बांधू शकता का? तुम्ही इमारती बांधू शकता. तुम्ही खड्डे करू शकता, दऱ्या नाही तयार करू शकत. बरोबर आहे. तुम्ही झाडं लावू शकता, जगवू शकता अशी परिस्थिती आहे का मातीची आज? पाण्याची, पावसाची. त्यामुळे उगीच मोठ्या घोषणा करण्यात काही अर्थ नाही. मला असं वाटतं की सस्टेनेबिलिटीकडे जायला पाहिजे जगाने. जग तर बऱ्यापैकी जाते आता ह्या आपल्या सगळ्या एशियन कंट्रीजनी.
तर त्याच्यामध्ये प्रदूषणावर चर्चा होते. पर्यावरण मंत्रालय आत्तापर्यंत असं होतं की नोटिसा देणे, फॅक्टऱ्या बंद पाडणे, नोटिसा देणे, सगळ्या गोष्टी करणे. पण आता त्याला क्लायमेट चेंज नावाचा गोष्ट ॲड झाली आहे. बरोबर. तर पर्यावरण आणि वातावरणीय बदल, तर ह्या वातावरणीय बदलाला जास्तीत जास्त स्कोप दिला पाहिजे सरकारने. मी परवाही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, बोलले की प्रत्येक जसं बजेट असतं ना, दर कॅबिनेटला जसा आढावा असतो ना, त्याच्यात पर्यावरणाचाही दर महिन्यातून एकदा आढावा घेतला पाहिजे. तुम्ही आपण बघतोय की एवढे हायवेज होत आहेत. ते हायवेज कसे होत आहेत? खडी कुठून येते? डोंगर तोडले जात आहेत. तुम्ही आपल्याला वाटतं वा 20 मिनिटं लवकर पोचतोय पुण्याला. पण हे लवकर का पोचायचं सगळीकडे हेच मला कळत नाही. कशासाठी? कुठेतरी आपल्याला आता लवकर पोचण्याची घाई कमी केली पाहिजे. म्हणजे मी आता बद्रीनाथ, केदारनाथ, चारधामला माझ्या आईला घेऊन गेले होते. हिमालयाची परिस्थिती वेगळी आहे, सह्याद्रीची वेगळी आहे. सह्याद्रीला तुम्ही ठोकू शकता, तोडू शकता, मध्ये भुयारं करू शकता. हिमालयाचं तसं नाही आहे. मग या सगळ्या तीर्थयात्रांना सुविधा देणं आवश्यक आहे, पण त्यासाठी महामार्गाचीच आवश्यकता नाही. मार्ग जरी चांगले केले तरी चालेल. शेवटी ते सहल आणि तीर्थाटन ह्यातले फरक आपल्याला करायची गरज आहे. आता मला कौतुक वाटतं की जेव्हापासून मोदीजी आलेत, जसं आता आपण वाराणसी किंवा महाकालचं कॉरिडॉर, हे कॉरिडॉर वगैरे डेव्हलप झाले. लोक दर्शनालाही जातात, टुरिझमही वाढले. टुरिझम वाढल्यामुळे व्यवस्था वाढल्यामुळे नागरीकरणावर आपल्याला व्यवस्था जास्ती द्याव्या लागल्या. मग त्याच्यानंतर आता आपल्याला रस्ते चांगले द्यावे लागतात, कारण लोक रस्त्यावरही वापरतात. आता अष्टविनायकचा रस्ता इतका सुंदर झाला आहे, पोटातलं पाणी नाही हलत आहे. सगळे समृद्धी वगैरे आम्ही जिथे 10 तास लागायचे पोचायला तिथे 4 तासात पोचतोय. ग्रेट. तसंच आपण मग विनाशाकडे किंवा या पृथ्वीच्या एका वेगळ्या परिस्थितीकडे पण फार लवकर पोचू असं आहे. तर ते आपणच मार्ग तयार केलेला आहे. आता हे कसं करायचं? तिकडे आईसबर्ग वितळत आहेत, कसं थांबवायचं हे? म्हणजे हिमालयाच्या स्नो पीक पण नाही आहेत, स्नो तिथे, म्हणजे तिथे पण स्नो नाही पडला आहे. आज कोकणात पाणी नाही आहे, पाऊस नाही आहे म्हणतोय आपण. आता हे थांबवायचं कसं? ते आहे वातावरणीय बदल. ह्याला ग्लोबल लेवलला लोक काम करत आहेत. आता हे रिव्हर्स नाही होऊ शकत. हे डिस्ट्रक्शन स्लो करणं, ह्याच्यासाठी मग ऑक्सिजन वाढवा, कार्बन मुक्त इकॉनॉमीकडे पैसे इन्व्हेस्ट करा. रस्ते करत असताना त्याच्या दुतर्फा झाडं लावा. रस्त्यामध्ये हीट रिफ्लेक्ट न करणारे, आता सिमेंट रोड आहेत, प्रचंड गरमी, कशी आता गरमी होते बघा, आता कशी लाही होते. हो, यावेळी सगळ्यांचंच म्हणणं आहे की यावेळी टेम्परेचरने खूपच त्रास मग दिला. आपण जेव्हा लहान होतो आपल्याला ती दुपार अशी छान उन्हाळ्याची आवडायची, सावली असायची झाडाची गार, ती नाही विकत घेता येत. कितीही AI आलं तर सावली कशी फील करता येईल? पाण्याचा जो तहान भागवतं पाणी, ते कितीही गोळी नाही पाण्याची भागवू शकत. पण भविष्यामध्ये कमी पाणी, कमी ऑक्सिजन ह्याच्यावरच काम केलं पाहिजे. महाराष्ट्र सरकार स्पेशली यासाठी काय करत आहे सध्या, म्हणजे डिस्ट्रक्शनकडे स्लो प्रोसेस होण्यासाठी? आता बघा, माझ्याकडे 2 खाते आहेत. एक आहे पशुसंवर्धन आणि एक आहे पर्यावरण आणि म्हणजे वातावरणीय बदल. मी विचार करते की या दोन्ही खात्यांचा एकत्र कसा विचार करावा. 2 योजना फार महत्त्वाकांक्षी मी आणल्या. एक आहे रिव्हर रिज्युविनेशन, नदी पुनर्जीवन. दुसरे आहे महाराष्ट्र ग्रामीण उद्योजक, पशुउद्योजक. मला असं वाटतं वाढतं नागरिकीकरण हे या प्रदूषणाचा आणि ह्या सगळ्या पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी मोठं कारण आहे. खेडे राहिले नाही, शहर राहिले नाही. शहर बकाल होत आहेत कारण लोक रोजगारासाठी शहरामध्ये येत आहेत. तर माझ्या परीने मी ग्रामीण उद्योजक योजना आणली की जेणेकरून जीन पॅन्ट घालून सुद्धा एक खेड्यामधला जो मुलगा आहे त्याला उद्योजक बनता आलं पाहिजे, कारण आताच्या नवीन पिढीला नाही करायचं तेच. तर ती योजना माझी फार महत्त्वाकांक्षी आहे, जी आता सुरू झाली आहे. मे बी 15 ऑगस्टपासून आम्ही नवीन पूर्ण लाभार्थी सिलेक्ट झालेले असतील आमचे. त्याच्यामध्ये आम्ही 50% सबसिडी देतो आहे. गोटरी, फिशरी, पोल्ट्री उद्योग करावे. आणि आपल्याकडे आपण महाराष्ट्रामध्ये कमी आहोत ज्या ठिकाणी दुधामध्ये, पोल्ट्रीमध्ये, त्याच्यामध्ये आपण पुढे जावं, ह्यासाठी ही योजना आम्ही करतो आहे. मग मला असं वाटतं ह्याच्यानी काय होईल, ग्रामीण भागातल्या मुलांच्या खिशात पैसे राहतील, ते तिथे राहून काम करतील, तिथल्या यंत्रणा अजून सशक्त होतील. तो नेहमीच माझा प्रयत्न राहिला की चला खेड्याकडे, हे आवश्यक आहे. आता शहरी भागाचं प्रदूषण कमी करण्यासाठी काय करता येईल.
जसं मला आत्ता माझे खूप सेलिब्रिटी फ्रेंड्स आहेत, ते मला नेहमी मेसेज करतात. एक ॲप आहे समीर नावाचं, तुम्ही सगळ्यांनी डाउनलोड केलं तर तुम्हाला AQI दिसेल. ओके. म्हणजे जो आत्ताचा आपल्या हवामानामध्ये, वातावरणामध्ये किती पोल्युशन आहे. तर ते आता आपण सगळे बघू शकतो. ते कमी करण्यासाठी खूप स्ट्रिक्ट उपाययोजना मी केल्या. पहिले तर असं म्हणजे काय म्हणतात त्याला, जिओलॉजिकल गोष्ट नंतर हाताळू. आधी आपल्या श्वासात जे जाते ऑक्सिजनच्या माध्यमातून धूळ ती कमी करू, पोल्युशन कमी करू. नदी पुनर्जीवनातून पाण्याचं प्रदूषण आणि नद्यांचं पुनर्जीवन आपण करू शकतो. फार मोठा विषय आहे. नमामि गंगेच्या धर्तीवर तो मी करते आहे. आणि एक ॲप तयार करून AIचा वापर करून हे मॉनिटरिंग लाईव्ह करतो आहे. म्हणजे जर एखाद्या नदीमध्ये जे सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स आहेत, त्या सांडपाणी जे आपल्या पूर्ण महाराष्ट्रात निर्माण होतं त्याच्या फक्त 46% सांडपाणी आपण ट्रीट करतो. बाकी जसं आला तसं आपण नदीत सोडतो. आणि हे सगळं कमी करण्यासाठी आता ते STPs वगैरे करतो आहे. आणि ते आम्ही AI मॉनिटर असतील म्हणजे आम्ही पण जिथे आहोत तिथून ते बघू शकतो. म्हणजे तिथून जे पाणी आहे ते सोडणार नाहीत. हा झाला एक भाग. आता अशा अनेक नद्या आहेत ज्यांचे पाणी डेड वॉटर झालेले आहेत. म्हणजे तिथे फक्त सांडपाणी आहे. आपण जर पुण्याला जरी गेला, पावसाळ्या वगळता मुळा-मुठा नदीमध्ये फक्त सांडपाणी आहे. आता ह्याचं कारणच सांगते की कॅपॅसिटीच्या बाहेर लोकसंख्या शहराची झाल्याने शहरं बकाल होत चालली आहेत. आता हे कसं बदलू मला माहिती नाही. जेवढं पाणी पुण्याच्या डॅममध्ये आहे पिण्याचं, तेवढे लोकसंख्या आपण केटर करतोय का? त्याच्यापेक्षा 1.5 तरी करतोय. तर ह्या सगळ्या व्यवस्था ह्या एकट्या पर्यावरण विभागाला न करता पाणी पुरवठा, अर्बन डेव्हलपमेंट, रुरल डेव्हलपमेंट यांना बरोबर घेऊन आपण करतो आहोत. आणि एक कुठलीही योजना माझी जलयुक्त शिवार असेल, ह्याच्यात लोकसहभाग फार महत्त्वाचा आहे. तर मी एकटी तर काही जग बदलू शकणार नाही. पर्यावरण खात्याचे 500 कर्मचारी आहेत फक्त. बाकीच्या खात्यांसारखे 10,000 हजार 2-2 लाख कर्मचारी नाही आहेत. ह्या सगळ्यांचं मी कसं बदलू? मग तुम्ही सर्वजण पर्यावरण रक्षणासाठी पुढे या. तर आम्ही वसुंधरा अभियान करतो. वसुंधरा रक्षक आम्ही सुरू केलेत आता बनवायला. तर जनरल कॉलेज स्टुडंट्स, व्हॉलेंटियर्स हे सगळे येऊन ते QR कोड स्कॅन करून वसुंधरा रक्षक बनू शकतात. त्यांनी त्यांच्या एरियामध्ये प्लास्टिक बॅन झालं पाहिजे, कापडाच्या पिशव्या वापरल्या पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे, कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठी काय करता येईल ह्यासाठी त्यांचे एरियामध्ये योगदान आणि आम्हाला सजेशन दिलं पाहिजे. भविष्यामध्ये डिसॅलिनेशन महत्त्वाचं आहे. समुद्राच्या पाण्याला आपल्याला हात घालावंच लागणार आहे कारण आपल्याला पिण्याचं पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे ते करण्याची आवश्यकता आहे. कर्बमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही एक सेल तयार केलेला आहे. आणि हा सेल एन्व्हायरमेंट सेल त्याच्यावर काम करतो. त्याच्यावर एक IAS ऑफिसर असतो. तो अजून आम्ही स्ट्रेंथन करतो आहे. आता जो खर्च तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरला करता, त्या खर्चाच्या 20% खर्च जर पर्यावरणावर केला तर तो इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर होईल, पर्यावरण युक्त होईल. बिल्डर्सना आम्ही ग्रीन बिल्डिंगकडेच झुकण्यासाठी म्हणजे प्रवृत्त केलेलं आहे. त्यांनी पाणी रिसायकल केलं पाहिजे. म्हणजे रिसायकलिंग ऑफ वॉटर आणि रियुजिंग ऑफ वॉटरवर आम्ही भर देतो आहे. बेसिकली आमचं पूर्ण ह्या पर्यावरणाचा आम्ही एक मंत्र घेऊन पर्यावरण रक्षकांकडे जातो आहे. तो म्हणजे रिड्यूस, रियूज, रिसायकल. रिड्यूस इज मस्ट. आपण डिक्लटर केलं पाहिजे, खूप कमी केलं पाहिजे. म्हणून मी म्हणते लाईट बंद करणं, पाण्याचं नळ बंद करण्याने काही पृथ्वी वाचणार नाही आहे. पण त्यांच्या सवयीने भविष्यातल्या लोकांना ज्या सवयी लागतील. पूर्वी लोक संपत्ती ठेवायचे. माझ्या वडिलांनी एवढी जमीन ठेवली, फ्लॅट ठेवला, गाडी ठेवली, दागिने ठेवले, माझ्या आईनी, माझ्या आजीनी मला हे दिलं. आता ह्याचा काही उपयोग नाही आहे. माझ्या या पिढीने पुढच्या पिढीसाठी किती ऑक्सिजन ठेवला आहे, किती झाडं ठेवली आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. डिफॉरेस्टेशन एवढं झालेलं आहे, एवढं झालेलं आहे, गोष्टी हाताबाहेर गेल्यात असं वाटतं. हाताबाहेर गेल्यात. त्यामुळे आता देवेंद्रजी फडणवीसांनी 300 करोड वृक्ष लागवडीचा फारच महत्त्वाकांक्षी प्रकल्प काही सरकारी आकडे असतात ते खरे असतात. आकडे सरकारीच असतात, ते त्याच्यात आपण खरे करायचे असतात. म्हणजे कसं आहे, सरकारने झाड लावलं तर ते सरकारनेच येऊन वाढवायला नाही पाहिजे, तुम्ही पण त्या सावलीत बसणार आहे. तर हे दोन्ही मिळून एकत्र केलं पाहिजे. आता आकडे 300 करोड त्यांचा संकल्प आहे, तो आकडा खराच आहे. पण 300 करोड झाडं जगवणं हे फार मोठं कठीण कार्य आहे. त्याच्यासाठी आम्हाला लोकांची मदत हवी आहे. म्हणून पहिले पर्यावरण रक्षक स्वतः देवेंद्रजीच झाले, आता मी झाले. असे मला आव्हान करून सगळे वाढवतो आहे आम्ही. आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये असंख्य झाडं लावणे
ऑक्सिजन पार्क्स तयार करणे. ऑक्सिजन पार्कची गरज आहे आता, दुसरे कुठल्या पार्कची गरज नाही. डेव्हलप्ड कंट्री आहेत ताई, तिथे पर्यावरणाच्या बाबतीत सरकारला लोक धारेवर धरतात. आपले लोक धारेवर धरतात की त्यांना गरज आहे धारेवर धरण्याची? मला ते ते बघा आंदोलन करणं आणि रस्त्यावर जाऊन हे करणं वगैरे ठीक आहे, ते अधिकार आहेत त्यांचे. बाहेरच्या देशात लोक एवढे रस्त्यावरून कुठल्या गोष्टी फार मागणी करत नाही, त्यांचे वेगळेच राईट्स असतात. पण तिथे आपण भौगोलिकदृष्ट्या तेवढे समृद्ध नाही ना. तसं अमेरिकेचा देश आहे, एवढी लँड आहे त्यांच्याकडे, एवढं झाडं त्यांच्याकडे, त्यांची लाकडाची घरं आहेत, आपल्याला चुलीत घालायला लाकूड नाही आहे. हो. तर ते भौगोलिकदृष्ट्या पण आपण कदाचित फार लकी नाही आहेत ना, ओके. असं आहे. पण लकी पण आहेत, कारण आपला प्रदेश असा आहे की आपल्याकडे पाऊस पडतो, आपल्याकडे 3 ऋतू आहेत. तर हे 3 ऋतूचे आता हळूहळू आपण 2च ऋतूवर येतो आहे, हिवाळा आणि उन्हाळा. तो हिवाळा पण संपत चाललेला आहे, फक्त उन्हाळाच झाला आहे आता. तर हे सगळं कमी करायचं असेल तर जागरूक नागरिक आणि जबाबदार सरकार, हे चांगलं कॉम्बिनेशन. आत्ता तुम्ही या रोलमध्ये आहात की पर्यावरणाच्या खात्याचे मंत्री आहात. 10 वर्ष समजा तुम्ही आहात पुढचे, असं धरूया, आणि त्यासाठी शुभेच्छा पण आहेतच. 10 वर्षात सगळ्या आघाड्यांवर काय काय प्रयत्न झाले पाहिजे, असे कुठले 3 मुद्दे आहेत की ज्याच्यावर प्रायोरिटीने काम झालं पाहिजे? खूप अवघड आहेत 3च मुद्दे काढणं, कारण खूप मुद्द्यांवर प्रायोरिटीने काम झालं पाहिजे. पण मला असं वाटतं नीर, नारी आणि सृष्टी, क्या बात आहे. म्हणजे पाणी, स्त्री आणि सृष्टी, ह्या 3 गोष्टींना फोकस करून काम झालं पाहिजे. ज्या समाजामध्ये नारी सुरक्षित आहे आणि ती स्वतः मुख्य भूमिकेत किंवा सहकार्याच्या भूमिकेत आहे, तो समाज प्रगल्भ असतो. जिथे पाण्याची कमतरता नसते, तो समाज समृद्ध असतो. आणि सृष्टीला जपणं हे आता जागतिक पातळीवर कर्तव्य आहे. प्रत्येक योजनेत त्याचा भाग झाला पाहिजे. म्हणजे नीर, नारी आणि पर्यावरण म्हणेन. क्या बात आहे. खूप क्रिस्पमध्ये महत्त्वाचे 3 मुद्दे सांगितले. खरंच अवघड होतं आहे प्रश्नाचं उत्तर देणं. शेवटाकडे मला यायचं आहे ताई, पुन्हा थोडंसं तुमच्या भागाकडे, बीडकडे थोडंसं यायचं आहे. कदाचित लोकांना बीडच्या न आवडणारे काही प्रश्न असतील, पण बीडचा तुम्ही फेस आहात आत्ता, महाराष्ट्राच्या मंत्री जरी असलात तरी, आणि बीड आल्यानंतर मुंडे हे समीकरण येतच. पंकजाताई आत्ता त्या जिल्ह्याचा फेस आहेत. तर बाहेरून बीडकडे बघणाऱ्यांच्या ना मध्यंतरीच्या काळामध्ये खूप एक साशंक नजर होती की बीडमधल्या ज्या घटनांचे बाहेर चर्चा होत होती, तर हा जिल्हा असा का बरं आहे, इथून सारखं स्थलांतर का होत आहे, तरुणाईचं स्वतःकडे लक्ष आहे की नाही, अशा पद्धतीच्या पण अनेक न्यूज चॅनल्समध्ये डिबेट झाल्या. तर एक बीडकर म्हणून तुम्ही त्या लोकांना काय उत्तर द्याल की इथल्या खरंच समस्या काय आहेत, याच्यावर काम करण्याची गरज आहे, आणि इथे अशा घटना वारंवार का घडतायत? हा प्रश्न जो आहे ना, तो प्रश्न मला थोडासा दुःखी करतो, कारण मी बीडची वकील आहे. बीडचे लोक इतके प्रेमळ आहेत, इतके धाडशी आहेत, इतके कष्ट करणारे आहेत, इतके कष्ट करतात की आज 12 लाख लोक ऊसतोडायला पूर्ण राज्याचे कारखाने सांभाळतात. पूर्ण कष्ट जर मला सांगा, जे लोक कष्टासाठी पाठीवर बिराड घेऊन वर्षातले 6 महिने बाहेर जातात, ते लोक काय वाईट असू शकतात? माझ्या बीड जिल्ह्यावर मला खूप अभिमान आहे. हा स्त्रीधार्जिन जिल्हा आहे. या बीड जिल्ह्याने अनेक स्त्रियांना नेता केलं आहे, अनेक स्त्रियांना खासदार केलं आहे, आमदार केलं आहे, मंत्री केले. या बीड जिल्ह्याविषयी मला खूप अभिमान आहे. पण मला आज वाईट वाटतं आणि माझी खंत आहे आणि माझा हा म्हणजे थोडं निषेधार्ह मला वाटतं या बाबतीत की बीड का बदनाम आहे. काय बीडमध्ये घटना घडल्या त्या दुःखाच्या आहेत, प्रचंड शोकाच्या आहेत. पण बीडच्या काही लोकांनी त्या घटनांचं इतकं मोठं म्हणजे रूप केलेलं आहे. आज आत्ता जी घटना घडली पुण्यामध्ये, तर 2 घटना गाजत आहेत सगळीकडे. एका लहान चिमुकलीवर अत्याचार झाला. मग तेव्हा तुम्ही असं नाही म्हणत की पुणे हे वाईट आहे, किंवा एखादी घटना दुसऱ्या कुठल्या शहरात झाली, नाशिकमध्ये, साताऱ्यामध्ये, मी त्यांना वाईट नाही म्हणत आहे, तेव्हा तुम्ही त्याला फोकस नाही करत. पण त्याच काळात जेव्हा एवढ्या भयानक घटना रंगत असताना बीडमध्ये एखादी घटना घडली की बीड 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 बीड. ठीक आहे, आम्ही डोंगरातले लोक आहोत, कमी रोजगार आहे, थोडे वागायला धाडशी आहोत, पण आमच्या एवढं प्रेमळ कोणी नाही. बीडमध्ये अधिकारी जे जे काम केले ते खूप कौतुक करतात. आमच्याकडचे कलेक्टर नवल किशोर पिओमोनी घेतलं, सुंदर काम केलं. आता मी 5 वर्ष पालकमंत्री होते, अत्यंत गुण्यागोविंदाने बीडचं वातावरण होतं. त्या घटनेची बदनामी झाली पाहिजे ना, बीडनी काय केलंय. ओके, आय रेस्ट माय केस माय लॉर्ड. म्हणजे मी बीडची वकील आहे, न कुठलंही काय म्हणतात पेमेंट घेणारी वकील. पूर्वीचं बीड, आत्ताचं बीड आणि भविष्यातलं बीड, काय विजन आहे तुमचं? मला तर वाटतं पूर्वीचं सर्व आणि आत्ताचं सर्व आणि भविष्याचं सर्व हे वेगवेगळंच असतं. पण तरी माझं बीड आहे म्हणून मी सांगेन, पूर्वीचं बीडही
कष्टकऱ्यांचं बीड होतं. दुष्काळी भागात सुद्धा स्वप्न बघणाऱ्यांचं बीड होतं. या बीडनी देशाला खूप चांगले नेते दिले. या बीडनी देशाला चांगले संत परंपराचा मान राखणारा, आज एवढ्या प्रचंड वाईट परिस्थितीतही मोठे मोठे सप्ते घेणारं एक वारकरी संप्रदायाचा मान राखणारं माझं बीड आहे. ते आधी असं होतं. ते जीवापाड सांभाळलं, मुंडे साहेबांनी सांभाळलं, त्यांच्याबरोबरच्या सर्व नेत्यांनी, सर्व पक्षाच्या आपापल्या परीने ते सांभाळलं. मधल्या काळात आता आम्ही होते समजा पालकमंत्री वगैरे, त्या काळातलं बीड आहे ते. विकासाच्यापासून दूर झालेलं बीड परत विकासाच्या मुख्य प्रवाहात आलं आणि भविष्यामधलं बीड आहे. मला वाटतं भविष्यातलं बीड कसं असावं, मला वाटतं ते या सगळ्या गोष्टींना झुगारणारं असावं. बीडचा विचार करणारं बीड असावं आणि त्याच्यात मी पहिली असेल, सगळ्यात पहिले. सोशल मीडियावर तुम्ही प्रचंड ऍक्टिव्ह आहात. मी सिल्वर बटन पण बघितलं तुमचं यूट्यूबचं आणि इंस्टाग्रामवर तर रोज दिसतातच तुम्ही. याचा पार्ट अँड पार्सल आहे ट्रोलिंग, म्हणजे आम्ही पण त्याला सामोरे जातो बरेचदा. हाऊ डू यू डील विथ ट्रोलर्स? बेसिकली ट्रोलिंग हे म्हणजे इफ यू आर ट्रेंडिंग, यू आर गेटिंग ट्रोल्ड इज नॅचरल, होतच ते. कारण जर तुम्ही चर्चेत आहात तर तुमच्याविषयी 1000 लोक चांगली चर्चा करतात, तेव्हा 10 लोक त्याला म्हणजे विपरीत असं मत व्यक्त करू शकतात. पण आत्ताचं जे ट्रोलिंग आहे ना, ते म्हणजे मला तर काही आता माझ्या स्वतःच्या सोशल मीडियावर एवढा अनुभव नाही, पण जनरली एखाद्या विषयावर होऊ शकतं. तर त्या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करणं हाच एक पर्याय आहे. ओके. काही लोक स्वतःच्या कंडक्टनी ट्रोलिंग इन्व्हाइट करतात. आता मी समजा तुमच्याशी बोलते, आपला इंटरव्ह्यू चांगला चालला आहे, पण आता त्याच्याबद्दल कोणाला उगाचच म्हणजे काही पोटदुखी असू शकते, तर त्यांनी ट्रोल करणं वेगळं. पण माझं वागणं, माझं बोलणं, माझा कंडक्ट जर ते इन्व्हाइट करत असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही. त्यामुळे आपला कंडक्ट नीट ठेवावा. त्यामुळं आपोआप आपल्याला त्याच्यामधलं फरक करता येतो की हे यांना पोटाच्या गोळीची गरज आहे, असे काही लोक असतात. आणि काही तर कधी कधी काही गंमत ट्रोलर असतात ना, त्यांना मी उत्तर देत असते. म्हणजे गंमत, हे तुमचं सगळं, काही काही म्हणतात हे तुमच्या बापाच्या जीवावर आहे. हो रे, माझ्या बापाच्या जीवावर आहे, तुला नाही आहे का? असं काही अनुभव, म्हणजे असे गंमतीने मी घेते कधी कधी. आता वडिलांचं माझ्या जीवावर आहे, मी नाही कसं म्हणू. तर असे काही असतात, येऊन जाऊन एकच ट्रोल असतं, हे सगळं बापाच्या जीवावर करतात, बापाच्या जीवावर करतात. ते बापाच्या जीवावरच करायलाही भाग्य लागतं, असं मी उत्तर देते त्याला. एक्झॅक्टली. एकदम स्पिरिच्युअलिटीमुळे शांत झालेली व्यक्ती कशी डील करेल तुम्ही डील करताय. हो, मी तर त्याच्यावर हसत खेळत कधी कधी उत्तरही देते मी त्यांना, म्हणजे मग गमतीने उत्तरही देते. फक्त माझं एवढंच असतं की ट्रोलर्सचे जे ट्रोलिंग असतं ते आपल्या आईला आणि आपल्या घरातल्या बहिणीला दाखवू शकतील असं ट्रोल करायला पाहिजे. मला अनुभव कमी आहे, पण माझ्या महिला सहकाऱ्यांना ज्या पद्धतीने कधी कधी ट्रोल केलं जातं त्याचा मी तीव्र निषेध करते आणि मी त्याचा बंदोबस्तही करते. जर कोणी महिलेविषयी खालची दर्जाची भाषा वापरली तर मी नाही ऐकून घेत. तुम्ही विषयावर ट्रोल करा, व्यक्तीवर, त्यांच्या महिला असण्यावर करायला नाही पाहिजे. आणि पुरुषांनाही नाही तसं केलं पाहिजे. आजकाल पुरुषांनी गाणेरड्या भाषेत ट्रोल करतात. तर भाषा आपल्या आईवडिलांना दाखवता येईल अशी ठेवा. क्या बात आहे. पॉझिटिव्ह क्रिटिसिझम झालंच पाहिजे. शेवटच्या सेगमेंटकडे जायचं, पण त्याच्या आधी तुम्हाला कायम विचारण्यात येणारा प्रश्न, आणि खरंच महाराष्ट्रासमोर तो प्रश्न आहे की महाराष्ट्र कायम प्रोग्रेसिव्ह राहिला आहे, कायम विकासाच्या म्हणजे देशाला दिशा देणारा असा महाराष्ट्र राहिलेला आहे. आजपर्यंत महिला मुख्यमंत्री होऊ शकलेली नाही. तर हा राजकीय प्रश्न नाही येत आहे बिलकुल. का बरं असावा असं, आणि कधी महिला मुख्यमंत्री बघायला मिळेल महाराष्ट्रात? तर मी याचं काही मुहूर्त नाही सांगू शकणार. आणि पण आय एम नॉट आस्किंग इन, म्हणजे त्या जे ॲस्पिरेशन्स वगैरे मुद्दाम तुमच्या बाहेर काढण्यासाठी पत्रकार विचारतात तसं नाही. तुम्ही कोणत्याही अर्थाने विचारला तरी माझं उत्तर ऐकणाऱ्यांनी त्याच अर्थाने घेतील. त्यामुळे मी आता त्या गोष्टींचं टेन्शन घेत नाही. मी एवढंच सांगेन की पुरोगामी हा महाराष्ट्र आहे. इथे असणाऱ्या पुरुष नेत्यांनी देखील महिलासाठी खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत. आणि मी मगाशी एक वाक्य वापरलं की माझे वडील म्हणायचे की जेंडर लीडरला नसतं, तर काही प्रमुख पद असतात ते जेंडरपेक्षा पलीकडचे असावे. तर असे व्यक्ती त्याच्यावर बसावे ज्यांनी जेंडरच्या पलीकडे जाऊन काम करतात. पण आता महाराष्ट्राला नाही मिळाली आत्तापर्यंत महिला मुख्यमंत्री, ठीक आहे, पण महाराष्ट्राने अधिक चांगल्या नेत्या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत. आणि भविष्यात कधी असा योग येऊ शकतो की महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळेल असं मला वाटतं का? तर मिळावी असं मला वाटतं, कोणीही मिळावी. एवढ्या सुंदर काम करणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक पक्षात महिला आहेत. तर कधीतरी भविष्यामध्ये ती संधी महाराष्ट्राला येते असं असेल तर स्वागत आहे. ओके. मी तो आता घिसापेटा प्रश्न विचारणार आहे की तुमची इच्छा किती आहे आणि असं तसं. पण एक प्रश्न विचारेन की महाराष्ट्रातच राहून काम करायला आवडेल की केंद्रामधली काही स्वप्न आहेत पुढे? मला ॲक्च्युली कुठलीच स्वप्न होते म्हणून मी ते केलं असं झालं नाही आहे. गरज होती म्हणून मी ते केलं.
पण आता वाटतं की मला इथे आवडतं सध्या तरी, कारण मला इथे हे सगळं माझ्यासाठी परिचित वातावरण आहे आणि मला इथे काम केलं तर हा सूर्य हा जयद्रथ दिसतं. तर केंद्र हे एक्सलंट फेज आहे जीवनातली राजकारणात जाण्याची. तुम्ही जेव्हा मास लीडर बनून लोकांचे कामं करून त्या सेवेने तृप्त होता, तेव्हा तुम्हाला पॉलिसी मेकिंगमध्ये जावं असं वाटतं. कारण केंद्रातला माणूस प्रत्यक्षात लोकांच्या कामासाठी डायरेक्ट उतरू नाही शकत. तर ती फेज अचीव्ह झाल्यावर केंद्रात जाईन असं मला वाटतं. सध्या तरी महाराष्ट्र हे आहे. आता अजून मी त्या फेजमध्ये नाही आहे की मी फक्त तृप्त झाली आहे. मला नाही, अजून खूप काम करायचं. क्या बात आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कामासाठी. शेवटचा रॅपिड फायर आहे. तर 5-7 प्रश्न आहेत आणि शक्यतो एका शब्दात किंवा क्रिस्पमध्ये एका वाक्यात उत्तर मला अपेक्षित आहे. राजकारणातले आदर्श मुंडे साहेब सोडून. राजकारणातले आदर्श अटल बिहारी वाजपेयी, हयात असलेल्यांपैकी. मोदीजी, सोशल मीडिया नेत्यांसाठी शाप की वरदान. दोन्ही. ओके, ऑप्शन नव्हता हा, पण ठीक आहे. अधिकारी मंत्र्यांचं ऐकतात की स्वतःच चालवतात? बऱ्याच वेळा स्वतःचंही चालवतात आणि मग मंत्र्यांचं ऐकायला मंत्री भाग पाडणं एवढं सक्षम असलं पाहिजे. तुम्ही फैलावर घेता अधिकाऱ्यांना? नाही, फैलावर नाही घेत. भविष्यात स्वतःला कुठे पाहता याचं उत्तर दिले तुम्ही, राज्य की केंद्र? सध्या तरी तुम्हाला राज्यातच इंटरेस्ट आहे. 2 वाक्यात मुंडे साहेब आज असते तर काय परिस्थिती असती ओव्हरऑल? मी राजकारणात नसते. मला जे आवडतं त्या क्षेत्रात मी काम करत असते आणि दुरून त्यांचं पूर्ण प्रगती बघत आनंदाने मी घरात म्हणजे काय म्हणतात त्याला, चहा आणि आपला मुरमुऱ्याचा चिवडा घेऊन टी व्हीवर त्यांच्या बातम्या पाहत असते. क्या बात. वा वा, खूप खूप धन्यवाद ताई. खूप मजा आली गप्पा मारून. 100वा एपिसोड होता, मला ब्लॉकबस्टर करायचा होता. हो. त्यामुळे तुम्ही हे पत्र आमच्या प्रेक्षकांसाठी लिहिलं. म्हणजे असं म्हणतात ना, 100 भरली तर ते चांगल्या अर्थाने नाही म्हणत, पण तुमच्यासाठी मी सांगेन की हे चांगल्या अर्थाने आहे की तुमचे 100 पत्र पूर्ण झालेली आहेत. येस. तर खूप असेच पत्र तुम्हाला लोकांचे यावे आणि तुम्ही ते आमच्यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांपर्यंत पोहोचवा. येस, आम्हाला तुमच्याकडून अजून काही पत्र आमच्या तुम्ही दर्शकांना लिहाल अशी अपेक्षा आहे. आम्ही तुम्हाला त्रास देत राहू अधूनमधून. Most एकदा welcome. राजकारण पूर्ण बाजूला सोडून कधीतरी एखादं पत्र आम्हाला आवडेल करायला. आपण बघूया कधी तो योग जुळून येतोय. 150 किंवा 200 मे बी. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, हे पंकजाताईंनी तुमच्यासाठी लिहिलेलं पत्र कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद. हे 100वं पत्र होतं आणि तुम्ही जे या पद्धतीने आम्हाला प्रेम देताय ना, त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलोय. सबस्क्रायबर्सही भरपूर वाढत आहेत. पण अनेक लोक येतात, व्हिडिओ बघतात, पण सबस्क्राईब करत नाही. म्हणजे खूप विनंती आहे सर्वांना, की आम्हाला प्लीज सबस्क्राईब करा. आमचा हुरूप वाढवा. अशीच दर्जेदार पत्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू. त्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि तुमचा पाठिंबा द्या. तोपर्यंत पुढच्या भागामध्ये आपण भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे, तुमचा पोस्टमन सर्वेश.